या भिवंडीतून पुढे, कारण की अजय घरत देखील आहे. अजय घरतचा देखील आम्हाला आवाज खूप चांगला आवडतो आणि अजय घरत देखील यंग स्टार कॉमेंटर आहे. तो देखील 8 ते 9 वर्ष झाले या भिवंडी परिसरामध्ये कॉमेंट्री करतो. सिद्दीक बाबे सर, यस, देखिए भिवंडी तालुका कमेंटेटर्स के मामले में सबसे ऊपर है सारे देश में, क्योंकि यहाँ कमेंट्री बहुत सूझबूझ की रहती है। मैं आपको मिसाल देता हूँ, 1999 में जब हरीश पंड्या मेरे साथ जुड़े, उस वक्त टॉस का सिस्टम हमने लाया। उस वक्त ये था कि कॉम्बिनेशन दो कमेंटेटर साथ बैठे और कमेंट्स करें। ये लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर की देन है। आप जाकर 2020 में 21 में हम देख रहे हैं ओपन क्रिकेट और सब जगह कि दो कमेंटेटर कॉम्बिनेशन दे रहे हैं। भाविक मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर अभिमन्यू तरे दादांना विनंती असेल की आपण संपर्क साधायचा आहे. बॅक टू नाव क्रिकेट. सिद्दीक बाबे सर, टॉस जिंकले तर जोशी फाउंडेशन संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 6 षटकांचा हा सामना आपल्या पायामध्ये सुभाष पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि हेमंत गुळवी स्ट्राईकवर असेल. 9 स्ट्राईकला प्रतीक गोरे. ऐकूया पहिल्या 3 षटकासाठी व्हाईस अपराने सिद्दीक बाबे सर. थैंक यू. मैच इज बिगिन नाउ. इज गोइंग टू बी सुभाष पाटिल ओपन द अटैक, फेसिंग हिम हेमंत गुलवी उर्फ मूसा भाई. First ball away from the office stump, white signal from umpire. So IE Equida Evan Jodi off the mark with extra. Today's a fantastic cricket condition, sun shining brightly, cool breeze running over the ground. This time beauty, swing and miss, fine delivery from Subhash Patil. एक पहिला वाईट चेंडूने सुरुवात केली होती सुभाष पाटील आणि त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. डॉट चेंडू देखील पाहायला मिळालं आणि हेमंत गुलवी सरांनी आता विचार केला सिद्दीक बाबे सर, तर या स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. Subhash Patil. This time another fine delivery. Batsman looking a cover drive, but miss in the air and off the surface. वेलकम. रेखा एंटरप्राइजेस संघाचे ओनर्स जयेश नाईक यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. सोबतच आपण पाहतोय मान्य श्री सुनील नाईक आमचे मामाश्री यांचं देखील आगमन झालं आहे. मनसेचे चांगले कार्यकर्ते आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. This is the great bowling from Subhash Patil. This time another away from the office stump, white signal. 2 without loss. You are watching the Super 6 match between Joshi Foundation and IE Equida Evan Jodi. Subhash Patil. Ball this time, balloon in the air, leading edge, soft dismissal, and Hemant Gulvi on his way. त्यासाठी 3 चेंडू डॉट त्याचं पाहायला मिळालं. मात्र एक्स्ट्राच्या धावाने जो संघाचं खातं खोललं सिद्दीक बाबे सर, 2 धावा स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. Yes, Mukesh Mate is the very good captain. Look at that, leading edge and soft dismissal. First wicket has gone now, and it's 2 for the loss of 1 wicket. New batsman in, Yogesh Matre urf Nana. व्हेरी डेंजरस बल्लेबाज सिद्दीक बाबे सर. योगेश नाना यांचं देखील या ग्राउंडवर खूप मोठे मोठे रेकॉर्ड्स आहेत. But I think this is the good start from Joshi Foundation. जसं एक ब्रेक थ्रो मिळून दिले सुभाष पाटील याने एक चांगली सुरुवात करून दिली आहे आणि 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर एक कमबॅक विकेटने आपल्याला पाहायला मिळालं आणि मुकेश मध्ये देखील भरपूर खुश झाला. मुकेश थोडंसं वेळ कमी खर्च कर, कारण की यानंतर सर्व सामने 6 षटकांचे आहेत, तर वेळेच्या बाबतीत आपण देखील लक्ष द्यायचं आहे. Now the left-handed batsman Pratik Gore on his strike. He is the key player, love to play square up the offside. One of the good player, Subhash Patil. Sun shining brightly, and here he go. Goes to Pratik, left lawn, once more white signal from umpire. 1 extra, 3 for the loss of 1 wicket. Away from the off stump, Bozin Duzra Molla. Subhash Patil.
This time straight try. One bounce cross the boundary for 4. Delightful stroke. 6. हे भव्य आयोजन केलाय स्पर्धेला बक्षीस आहे मोठ्या मानाचा जिथे गवोही जिसमें दम बक्षीस होईल त्याच्या स्टँड अँड डिलिव्हर नावाचा. एक चांगला षटकार पाहायला मिळते ते प्रतीक गुरेच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळते समोरच्या दिशेने केला होता Glorious shot with the straight bat. Subhash Patil goes to Pratik, soft hand push, and they threw for 1. 1-2 total now. His score is 10 for the loss of 1 wicket. 10 रन 1 विकेट गंवाने के बाद. कमबॅक पाहायला मिळते सुभाष पाटील यांचं षटकारानंतर एक सिंगल धाव खर्च करतोय धावसंख्या 10 धावा धावफलकात झाले आतापर्यंत सिद्दीक बाबे सर Yogesh Nana on strike, one of the pinch hitter facing Subhash Patil. You are watching Super 6 match. Oh, this time played very awkwardly. Mukesh Mate is there. And with the stroke batsman through for 1. That marks end of the first over. Not enough total, but not a bad total made by A1 Jodi, Ekvira Pratishthan. 11 for the loss of 1 wicket. देखिए 11 रन 1 विकेट. आपने भिवंडी कमेंटेटर्स की बात की, नो डाउट एट ऑल. 2006 में मेरे साथ जुड़ चुके थे वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर, और उन्होंने वहाँ से पलट के नहीं देखा. मराठी के एक ऐसे कमेंटेटर जो प्योर मराठी में कमेंट्री करते हैं. उसके बाद 2014 में अजय गरत आए थे, लेकिन उससे पहले बहुत कमेंटेटर. 2007 में मेरे साथ सुनील पवार जुड़े जो बहुत ज़बरदस्त कमेंट्री करते हैं. 2007 में मेरे साथ संदेश पाटिल जुड़े जो इस वक्त मेरे साथ कमेंट्री कर रहे हैं. पलट के नहीं देखा. 2014 में अजय गरत जुड़े, और महाराष्ट्र के मात्र एक ऐसे कमेंटेटर हैं जो तीनों भाषाओं पे जिन्हें कमांड है. नबील दिवकर, वन ऑफ द ग्रेट कमेंटेटर. शाहिद खान का अंदाज अलग है बहुत. 2018 में मज़हर खान आए. राजेंद्र पाटिल लगभग 1999 से मेरे साथ जुड़े हैं. बात करूं अगर मैं शुभात धुमाल की, तो 2015 में शुभात धुमाल मेरे साथ जुड़े. तो भिवंडी कमेंटेटर चाहे जयवंत पाटिल हो, मोहन भोईर हो, चिकने सर हो, वतारी हो, सभी कमेंट, संदेश वखारे हो, मनोज ठाकरे हो, सभी भिवंडी का जो कमेंट्री का स्टैंडर्ड है वो दुनिया में कहीं भी नहीं. धन्यवाद. एवढा प्रेम आमच्या सर्व कॉमेंटरीसाठी सिद्दीक बाबे सरांचं. पहिला षटक कंप्लीट झाले सिद्दीक बाबे सर. 11 धावा धावफलकावर. तुषार नाइक आए हैं. अच्छा बॉलिंग एक्शन है उनका. पहली गेंद विकेटों के करीब से निकल गई. तेज रफ्तार गेंद नाना की नींद उड़ाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. नाना को ना सुनने की आदत नाही आहे सिद्दीक बाबे सर. मात्र इथे बीट केलाय फलंदाजाला तुषार नाईक याने. बड्डे बॉय ज्याचा ज्या दिवशी वाढदिवस होता सिद्दीक बाबे सर, त्याविषयी खूप चांगला क्रिकेट राहिलं होतं तुषार नाईक याच्या माध्यमातून. यस, बहुत अच्छा परफॉर्मेंस रहा था. बल्लेबाजी भी अच्छी की थी और गेंदबाजी भी अच्छी की थी. आज मौसम कितना अच्छा है, खिली हुई धूप है, हवा चल रही है, और पिछले 3 दिनों से जो बादल छाए थे वो कहीं ना कहीं छट गए. इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को आउटफील्ड में खेलते हुए थोड़ा फंबल किया वहाँ पर. 2 रन बना लिए बैट्समैन ने. इन 2 रन से 13 रनों पे पहुंचा है स्कोर. वो दिन भी मुझे याद है. यहाँ पे कौन था मेरे साथ जब आरके ट्रॉफी और नगर अध्यक्ष चषक के बाद की बात. 2007 से यहाँ 2 ही कमेंटेटर हमेशा साथ रहे, और संदेश सुनील पवार ने बहुत साथ दिया. बहुत देर से गौली सर यहाँ पे ज्वाइंट हुए. बढ़िया गेंद, आउट स्विंगर. टिप्पा खाने के बाद हल्का सा कांटा गेंद ने बदला था. काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तुषार नाईक याने. मागच्या चेंडूवर 2 धावा गेल्यानंतर एक डाऊट चेंडू. कमबॅक पाहायला मिळत आहे. कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते सिद्दीक बाबे सर या षटकामध्ये. तुषार नाइक अभी तक अगर अतिरिक्त रन को हम देखें
तो सिर्फ एक सिक्सर लगा है। हालांकि बाएं हाथ के जो बैट्समैन है प्रतीक गोरे, वो बहुत टेक्निकली साउंड बैट्समैन है। अपने स्टेप में चूके डेड बॉल का इशारा। मातोश्री कप में भी जबरदस्त बल्लेबाजी की थी, लेकिन मातोश्री कप में जो जगदीश नाइक का परफॉर्मेंस था वो सबसे बढ़कर था। राइट आर्म ओवर द स्टंप आते हुए विकेटों में गेंद, टो क्रैशर, बहुत जोरदार अपील, लेकिन इंपैक्ट ऑफ स्टंप के बाद अंपायर मिलिंद मात्रे का अच्छा निर्णय हम देखेंगे। रिप्ले में अपील को क्यों नकारा था वहां पर? यस, इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर, हालांकि टो क्रैशर थी। बहुत बढ़िया अंपायरिंग। यस, अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर, गोकुलदास पाटील सर, दिनेश नाईक, मिलिंद म्हात्रे, बाळा तरे आणि कैलाश नाईक यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खूप चांगली अंपायरिंग झाली आहे आणि चर्चा देखील भरपूर झाली या स्पर्धेच्या माध्यमातून। 14 रन हो चुके हैं और एक विकेट गिरा है। कमाल की बॉलिंग हो रही है, बल्लेबाजों को मौका नहीं दिया जा रहा है बड़े स्ट्रोक्स लगाने का। दर्शन नाइक मेरे साथ जुड़ चुके हैं। देखिए इनकी आवाज में मराठी जब बोलते हैं तो बहुत मिठास है। कह सकता हूं मैं, बोट लाऊं तीते गुदगुदिया। बहुत जबरदस्त उनकी आवाज है। फिर से मेरे साथ जुड़ चुके हैं। डेड बॉल का इशारा, बातें वहीं चली थी। इस ग्राउंड पे एक जमाना था कभी आप आते थे, लेकिन संदेश, सुनील पवार ने बहुत ज़्यादा इस ग्राउंड पे मेरे साथ कमेंट्री की है। राइट आर्म राउंड स्टंप्स, इस मर्तबा ऊपर लगी है, गेंद के नीचे खिलाड़ी, बड़ी विकेट। आउट हो गए वहां पर बैट्समैन प्रतीक गोरे। सेलिब्रेशन बहुत अच्छा था वहाँ पे। राम नाईक त्याने झेल सर्व वरिष्ठ नागरिक आमच्या गावातील मी सर्वांना विनंती करतो की आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये बसला असेल तर आपण आमच्या व्यासपीठावर यायचं। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सजराव दिवेकर यांचं देखील आगमन झालं आहे। आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। निलेश नाईक आपलं देखील हार्दिक स्वागत आहे, वेलकम। नरेशजी गुळवी आणि स्वतः एन्जॉय करतायत संघाचे ओनर मनोहरदादा जोशी, कारण की संघाने आतापर्यंत खूप चांगला क्रिकेट खेळला। जोशी फाउंडेशन संघाचा आपण विचार केला तर रवी जोशी ट्वेस्टमॅन भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। दर्शन, क्या लगता है कि जिस तरह की शुरुआत चाहिए थे आई एकविरा एवन जोड़ी को, उस तरह की शुरुआत नहीं हुई? बिलकुल सही आहे, कारण की ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ती झालेली नाही आहे। फलंदासाठी आलेले फलंदाज नए बैट्समैन रितेश जोशी आए हैं, नॉन स्ट्राइक पर हैं, जबकि एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत आपण या व्यासपीठावर। सहसचिव मनसे सुनीलजी नाईक आमच्या मामासर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मी विनंती करतो सचिन तरे दादांना विनंती करतो की आपण हा स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे। ओ बढ़िया गेंद, ढूंढते रह जाओगे। नए बैट्समैन प्रथमेश पाटिल आए हैं। थैंक यू कमेंटर। सो मच, बैक टू नाउ क्रिकेट। दर्शन नाइक एंड सिद्दीक बाबे सर। दर्शन नाइक, एक सवाल करना चाहूंगा, ये जो बैट्समैन आउट हुए नाना, ये छठे बैट्समैन है जो हिट विकेट आउट हुए, इसका क्या रीजन है? ये रणनीति है, ये रणनीति है। बीटीपीएल में ये रणनीति हमेशा देखने के लिए मिली जाती है, क्योंकि निर्धारित 2 षटकांचा सामना समाप्त झालेला आहे। 2 षटकानंतर रेग्युलर बॅट्समन्स येणं गरजेचं असतं खेळपट्टीवरती, कारण की ते बॅट्समन्स येऊन खूप चांगल्या प्रकारे धावा जमा करतील आणि ही रणनीती प्रत्येक संघाकडून बघायला मिळते, कारण की त्यानंतर जे रेग्युलर बॅट्समॅन येतात ते जास्तीत जास्त धावा जमा करतात। देखिए 6 बैट्समैन लगभग बीटीपीएल में हिट विकेट आउट हुए हैं। अब स्कोर है 14 रन, विकेटें गिरी है 3 और ओवर समाप्त हुए हैं 2। प्रथमेश पाटिल और वॉल ऑफ भादवर करेश मात्रे इस वक्त पिच पे मौजूद हैं।
आप देख रहे हैं भादोड़ टेमगरपाड़ा प्रीमियर लीग 2021। गेंदबाजी में एक और तब्दीली की गई है और अजय नाइक को आरके स्टैंड से लगाया है, जिन्होंने बीटीपीएल का पहला हैट्रिक किया है। पहली गेंद, बहुत ही बढ़िया ड्राइव, लॉन्ग ऑफ पे कोई खिलाड़ी नहीं, पहले बाउंस पर 4 रन। कमाल का शॉट खेला है प्रथमेश पाटिल ने, ये देखते हुए कि वाइड लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी है। अतिशय सुंदर फटका, फ्रंट फूटच्या समोरून त्या चेंडूला उचलून मारला होता. लॉंग ऑफचा फील्ड थोडा वाईट होता. कुठल्या प्रकारची संधी नाही मुकेश मते आणि त्या खेळाडूंमध्ये. चेंडू पहिला बाउन्सनंतर चेंडू होता सीमे रेषेच्या पलीकडे चौकारासाठी. देखिए गेंदबाज की नाराजगी देखिए, वो ऐसा कह रहे हैं कि खिलाड़ी मानो गार्डन में था, अपनी पोजीशन पे नहीं था। स्कोर 18-4 से खाता खुला प्रथमेश मात्रे का, प्रथमेश पाटिल का। राइट आर्म ओवर द स्टंप्स, ओ परफ्यूम गेंद बिल्कुल नाक के पास से इनकटर और कान में लगभग, ये देखिए झिंग झिंग झिगाट का गाना सुनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। सिद्दीक बाबे सर, नेक्स्ट मॅच नाईक केबल नेटवर्क एनसी रायडर्स आणि विनोददादा प्रतिष्ठान। जबरदस्त वापसी की वहां पर अजय नाइक ने। अच्छी गेंद, फिर पटकी भी गेंद, लगातार पिछले पांव पे शॉट खेलने की कोशिश। दर्शन क्या कहेंगे, चौका लगने के बाद अच्छी वापसी, क्योंकि पहली गेंद ओव्हर पिच थी, उसके बाद उन्होंने गुडलेन पे गेंदे रखी। आता थोडा टप्पा मागे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि टप्पा मागे ठेवून थोडीशी ऑफ कटर बघायला मिळते गोलंदाजी. त्यामुळे फलंदाजांच्या फलंदाजीमध्ये तितकेसे यशस्वी फटके लागत नाहीये. प्रथमेश पाटिल सामना कर रहे हैं अजय नाइक का। फिर से अच्छी गेंद, लगातार बल्ला चला रहे हैं, लेकिन गेंद बल्ले और इरादे दोनों को बीट करके जा रही है विकेट कीपर के पास। नाराजगी पूर्णपणे नॉन स्ट्रायकरला करेश मात्रेच्या स्वभावामध्ये दिसते, कारण की लगातार चेंडू डॉट होतात. कारण की त्यांचा प्रयत्न आहे की स्ट्राईक त्यांच्याकडे यावी आणि धावांवाला वेग देण्याचा प्रयत्न करा. सुरुवात चांगली झाली होती, मात्र कुठेतरी आता धावांवरती लगाम लावण्यात आलेला अजय नाईक याच्याकडून. राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा ऊपर लगी है, फील्डर है सनी, लेकिन क्या छूटा, सपना टूटा और 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रनों से 20 पर स्कोर पहुंचा है। इस ओवर में 6 रन आए और 3 डॉट गेंदे आई। नेक्स्ट मॅच एनसी रायडर्स आणि विनोददादा प्रतिष्ठान या दोन संघामध्ये राहणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी तयारीत राहायचं आहे. एनसी रायडर्सचे कर्णधार प्रेम चव्हाण आणि विनोददादा पाटील संघाचे कर्णधार पिंटू पाटिल. क्या बात है, एक तरफ प्रेम चौहान और एक तरफ पिंटू पाटिल अगले मुकाबले में, लेकिन ये करेश और मुकेश का मुकाबला। बहुत बढ़िया गेंद, ऊपर खेल बैठे, वहां पे बाल बाल बच गए, गेंद कॉरिडोर से चली गई विकेट कीपर के पास। ओवर समाप्त होते हुए 3 रन बने, 20 विकेट गिरे हैं 3, और मुकेश मते थोड़ा सेटिस्फाई होंगे कि उनके गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। मी आमच्या गावातील काही इथं उपस्थित प्रेक्षक आणि नागरिक आहेत, त्यांना मी विनंती करतो, आपण एकतर व्यासपीठावर तरी येऊन बसा किंवा स्टँडमध्ये बसा आपण, कारण की व्यासपीठाच्या समोर जो रस्ता आहे आमचं येण्या जाण्याचं, तिथं आपण उभं राहिलेलं आहे, चांगलं वाटत नाही आहे. तर आपण आमच्या व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे. सिद्दीक सर, धाव संख्या झाली आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 20 धावा. या धावा 3 षटकांच्या आकलन केलं तर खूप कमी आहेत, परंतु तुम्ही नेहमी म्हणता हे पिक्चरचा एक पार्ट आहे, आता पिक्चरचा दुसरा पार्ट सुरुवात होते. प्रत्येक संघामध्ये 13 खेळाडू आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही घेऊन जायचं आहे. देखिए- वेलकम विजय पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे, तसेच सोबत रितेश पाटील. प्रत्येक संघामध्ये 13 खेळाडूंची निवड केली होती, त्याच्यामधून 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि 13वा खेळाडू जो आहे त्याने मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. लक्ष असू द्या, वारंवार तुम्हाला सूचना दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. देखिए समय बदलते देर नहीं लगता, तकदीर बदलते देर नहीं लगती और मैच बदलते देर नहीं लगती। एक बात है कि पहले 3 ओवर का जो खेल है वो जोशी फाउंडेशन की तरफ गया है, लेकिन करेश मात्रे जैसे बैट्समैन वहाँ पर मौजूद हो तो कोई भी कैप्टन अपोजिशन का 20 रन, कोई भी कैप्टन अपोजिशन का
चैन की सांस नहीं ले सकता है। हाँ, करेश मात्रे का विकेट गिरता है तो अलग बात है। थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. मी पुन्हा एकदा विनंती करतो विजय पाटील यांना विनंती करतो आणि रितेश पाटील, जगदीश नाईक आपण वरती येऊन बसायचं आहे. आणि जो मेन आमचं येण्या जाण्याचा रस्ता आहे व्यासपीठाचं, तिथं कोणीच बसू नका. मनोहरदादा जोशी आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. नरेशजी गुळवी, स्वामी गुळवी आपल्याला देखील विनंती करते आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. बैक टू नाउ क्रिकेट. थैंक यू कमेंट्री बॉक्स. 3 ओवर की समाप्ति, 20 रन। अब सारी निगाहें वाल ऑफ भादवर करेश मात्रे पे टिकी हुई है। देखना है कि ये दीवार गिरती है या ये दीवार डट के खड़ी रहती। तुषार को कंटिन्यू रखा गया है। तुषार पहले ओवर में बहुत होशियार साबित हुए और केवल 3 रन दिए। सिद्दीक सर, तुषार नाईकने आत्तापर्यंतची गोलंदाजी केली आहे BTPL 2021मध्ये. मी जेवढे सामने बघितलेत सगळ्यात इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे. जरा सरासरीचा एव्हरेज केला तर सगळ्यात कमी धावा खर्च करणारा गोलंदाज आत्तापर्यंत मात्र एक तुषारच आहे, ज्याच्या गोलंदाजीमध्ये इतक्या धावा जास्त झालेल्या नाही आहेत. उसका कारण है कि लेंथ लाइन बहुत अच्छी उन्होंने रखी है ऑफ स्टम्प और उसके करीब गेंदों को रखा है, जो लिमिटेड ओवर मैचेस की सबसे अच्छी आइडियल गेंदबाजी पकड़ी जाती मागील वर्षी हीच कामगिरी RN11च्या भावेश म्हात्रेने केली होती. विकेट नव्हत्या घेतल्या, मात्र सरासरी खूप कमी होती. यस, जब रन नहीं बनते हैं तो जो दूसरा गेंदबाज आता है उसको विकेटें मिलती। तुषार नाइक करेश मात्रे के लिए, करेश के पास अब गियर बदलने के सिवा कोई चारा नहीं। हालांकि कोई गेंद का सामना नहीं किया है, पहली गेंद का सामना करते हुए पिछले मैच के हीरो रहे थे पिंटू पाटिल। क्या बल्लेबाजी की थी दबाव की स्थिति में। और मेरे साथी कमेंटेटर ने कहा था कि वो गोल्डन 6 लगाएंगे और लगा डाला। लेकिन चलते हैं इस मैच की तरफ। तुषार करेश मात्रे के लिए आता एक तुम्हारी एक हमारी. आता पहिल्यांदा गोलंदाज आपल्या स्टान्समध्ये चुकला, त्यानंतर फलंदाज आता आपल्या स्टान्समध्ये चुकतोय. कभी कभी ये रणनीति का हिस्सा रहता है। आप शायद मेरे ख्याल से पैदा भी नहीं हुए होंगे जिन्होंने ऑस्ट्रेल एशिया कप की वो फाइनल गेंद देखी होंगी जो 1985 को डाली थी चेतन शर्मा ने। रणनीति चलते रहती। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए आड़े बल्ले से खेला, कारपेट के जरिए गेंद आउटफील्ड में गई है। दूसरे की कॉल और यहां पे आउट हो गए प्रथमेश पाटिल। पहले दिन आपने देखा मुकेश मते, करेश मात्रे, इन सब के खेल को। कल का जो खेल था वो हरी जोशी और बाला तरे के परफॉर्मेंस को यादगार परफॉर्मेंस। इसका मतलब है कि जितनी टीमों में जो आइकॉन खिलाड़ी है, जगदीश नाइक का खेल, भले से टीम बाहर गई, जो आइकॉन प्लेयर्स थे उन्होंने साबित कर दिया कि वो इतने मशहूर क्यों हैं। त्यासाठी प्रत्येक संघामध्ये BTPLच्या कमिटीने प्रत्येक संघाला एक एक आयकॉन प्लेयर दिला होता, कारण की कोणाही कुठल्याही संघावरती तशा प्रकारचा संघ कमजोर नाही होऊ शकत. आणि ते आयकॉन खेळाडूंनी 100% दिलेलं आहे प्रत्येक संघामधून. काही संघातल्या खेळाडूंना आयकॉन खेळाडूंना तेवढीशी चांगली कामगिरी करता आली नाही आहे, पण ज्या ज्या संघामध्ये आयकॉन आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि चांगली कामगिरीच्या माध्यमातून ते आज या सुपर 6मध्ये पोहोचलेले आहेत. बघूया या पुढील सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये, अंतिम 2 सामन्यामध्ये आयकॉन खेळाडू कशा प्रकारे कामगिरी करतात. मग तर मागच्या सामन्यामध्ये आयकॉन खेळाडूंपेक्षा जे ओल्ड खेळाडू त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. स्पेशली कैलास नाईकचा विचार केला जाईल, त्यानंतर पिंटू पाटील. सुजीत भुईर ने बैट्समैन सुपर 6 का मुकाबला देख रहे हैं। इसके बाद एक और मुकाबला विनोद दाता प्रतिष्ठान और NC राइडर। तुषार इस मर्तबा सीधा उठा दिया है, गेंद साइड स्क्रीन पे स्टैंड में, 6 रन। व्हाट अ शॉट।
सारा गुस्सा गेंद पे निकाल दिया सुजीत ने. ज्या प्रकारे अँगल गोलंदाजी होते या तुषार नाईकची, कारण की क्रॉस बॅटेड किंवा स्लॉफ स्वीप या त्यांच्या गोलंदाजी खेळणं कठीण असतं, परंतु त्याला जे उत्तर असतं हे फ्रंट समोरच्या फ्लोने जी बॅटिंग होते त्याच्यावरतीच हे अशा प्रकारे फटकेबाजी केली आणि तुषारची गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीला अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता असते. ज़बरदस्त एनालाइज किया आपने, क्योंकि गेंदें जब विकेटों में रहती है ज़्यादा जगह नहीं रहती है, तो इस तरह की गेंदबाजी पे आप क्रॉस बैटेड स्ट्रोक नहीं लगा सकते हैं. सही खेलने का तरीका, सूरज फिर बादलों के पीछे छुपता हुआ और दूर वाले छोर से मुड़ते हुए तुषार नाईक. 225वा षटकार मारण्यात आला होता त्याच्या बॅटमधून. इस मरतबा कट किया है खाली क्षेत्र में, शॉट वाइड एंड पनिश, 4 रन. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, मात्र फलंदाजी तो खूप लवकर ओळखण्यात आला होता आणि त्यानुसारच त्यांनी त्या फटका खेचला. खूप चांगली फलंदाजी करतं सुजित आणि पॉईंटच्या वरून चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. एक चांगली समजदारी आणि आकलनभरी फलंदाजी करताना सुजित भोईर आपल्या संघासाठी. अपेक्षा होती करेश मात्रेकडे, मात्र ती अपेक्षा पूर्ण करतो सुजित भोईर. कवर में खिलाड़ी था, उन्होंने देखा था, ये देखिए कट शॉट खेला था, अपर कट पॉइंट के ऊपर से 4 रन. इस चौके की मदद से स्कोर 31 हुआ है. पलटवार अब शुरू हो चुका है एवन जोड़ी का. पिक्चरचा दुसरा पार्ट चालू झाला आहे सिद्दीक बाबे सर, असं म्हणावं लागेल. पहिल्या पार्टमध्ये शांत क्रिकेट बघायला मिळाला होता, मात्र दुसऱ्या पार्टमध्ये मात्र अटॅकिंग क्रिकेट. देखिए दर्शन, टेनिस क्रिकेट में वैसे भी एरर, मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है. एक अच्छा ओवर रनों का है. आपने दोनों सेमीफाइनल वर्ल्ड कप के मुकाबले देखे, निशाम ने जहाँ टर्न कर दिया वहाँ स्टोनिस ने टर्न कर दिया दूसरा सेमीफाइनल. ये खेल ही ऐसा है, ये खेल बदलते देर नहीं लगती है, इसीलिए तो इसे ग्लोरियस अनसर्टेनिटी कहा है. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए तुषार नाईक. इस मरतबा पैरों के सामने टर्न कर दिया है, गेंद बैकवर्ड ऑफ द स्क्वायर जा रही है. 1 रन बना है. देखिए सबसे बड़ी बात है कि BTPL भादोड़ टेमगढ़ पाड़ा की एकता अखंडता का भी ये जताता है. लेकिन सागर और जितने भी लोग हैं इसमें ऑर्गेनाइज कर रहे हैं, इन्होंने एक चीज़ की है कि जो आइकॉन प्लेयर बांटे हैं वो बहुत ज़बरदस्त बांटे हैं. अतिशय चांगली कामगिरी आहे भगवान स्पोर्ट्स संघाची, ज्यांनी हे पर्व दुसरं BTPLचं आयोजित केलेलं आहे. आता प्रीमियर लीग हा प्रत्येक गावामध्ये होते सर, आणि या प्रीमियर लीगमधून काय होतं आहे, जसं IPLमधून इंडियाला चांगले नवीन खेळाडू बघायला मिळतात, तोच प्रकार आता प्रत्येक गावामध्ये आले. प्रत्येक गावातून यंगस्टर मिळतात प्रत्येक संघाला. यस, इस मरतबा आसमानी टोला ये जाएंगी मैदान के बाहर, स्लॉक स्वीप, 6 रन. आगऱ्यांची मी देखणी कहा था ना मैंने कि तकदीर बदलते देर नहीं लगती, वक्त बदलते देर नहीं लगती और मॅच बदलते देर नाही लगती. अतिशय जबरदस्त फटका बघायला मिळाला करेश मात्रेचा. ट्रेडमार्क शॉट आहे करेश मात्रेचा, स्लॉक स्वीप. आणि ज्या प्रकारे तुषाराला पहिला षटकार लागता, जी पहिल्या दिवसामध्ये तुषारची गोलंदाजी होती, ऑफस्टर्न आणि ऑफस्टर्नच्या बाहेरचा जो ब्लॉक त्यांनी पकडला होता, तो कुठेतरी आजच्या दिवसामध्ये मिसिंग मिळतोय. कारण की षटकार लागल्यानंतर कुठेतरी लाईन आणि लेन त्याची खराब झाली आहे आणि त्याचा पूर्ण फायदा दोन्ही फलंदाज घेतात. छोटे बैट्समैन तो नहीं बल्कि बहुत बड़े बैट्समैन है करेश मात्रे. बाली ट्रॉफी 2019 का सब कुछ लूट के लेकर गए थे. बेस्ट बैट्समैन भी रहे थे, बेस्ट शॉट भी खेला था. एक और सीधा स्ट्रोक है, ये जाएंगी सीधा स्टैंड में, 6 रन. करेश मात्रे अपने रंग में आते हुए, और जब करेश मात्रे रंग में आते हैं तो शॉट्स का हर रंग उनके बल्लेबाजी में नजर आता है. परंतु कुठेतरी आज एका षटकामध्ये ते इकॉनॉमिकवरती खूप जास्त आता ते Yes. हाय मार्केट रेशो असतो ना,
तुमचा शेअर मार्केट तो कमी जास्त प्रमाणात होतोय. पहिल्या दिवशी त्यांनी तो शेअर मार्केट खूप चांगल्या प्रमाणे लेवल केला होता, पण तो या टायमाला त्याचा तो शेअर मार्केट आहे या ओव्हरमधला तो खूप हाय झालेला आहे. कुठेतरी संघाला घातक होतोय आता. देखिए एक ओवर में 24 रन आप जब देते हैं तो ये है कि मानो पाइपलाइन के नाके पे आपको लूट लिया हो. 4 ओवर की समाप्ति, रन बने 44, बचे हुए डेथ ओवर में आइए सुनते हैं मराठी की बहुत ही सुरीली आवाज़, स्वीट वॉइस दर्शन नाईक को. खूप खूप धन्यवाद सिद्धी बाबे सर. मी परत एकदा BTPL 2021मध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं मी BTPLच्या माध्यमातून, BTPL कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करत आहे. गोलंदाजीसाठी अजय येतोय, अजय नाईक. आता मात्र उंचावून फेकून दिलाय, चेंडू जातो आसमानी षटकार, मिड विकेटच्या वरून दूर कुठे जातो षटकार. सुधीच्या त्या बॅटवर निघणार हा दुसरा षटकार. वेलकम आगमन झालं आहे अरुणजी भुईर सरांचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आमच्या गावातील बॉडी बिल्डर, आपलं हार्दिक स्वागत आहे अरुणजी भोईर सर. BTPL भातभर टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे. या स्पर्धेसाठी आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. देखिए सुपर 6 का मुकाबला है और सुजीत भुईर तो कुछ अलग ही ठान के आए. 4 गेंदों में 17 रन बनाए. पिछले शॉट को हम देखना चाहेंगे, बहुत ही दूर गगन की छांव में गेंद को भेज दिया था. ये देखिए बैट का स्विंग कितना अच्छा है, जा रही है जा रही है जा रही है, गेंद आउट ऑफ पार्क, हाय एंड हँडसम 6 रन. षटकाने धावसंख्या झाली ती आता मात्र आईकडे A1 जोडीची 50 धावा झाल्या आहेत. टाळ्यांचा कडकडाट बघायला मिळते 50 धावांवरती. आता मात्र एक सुरेख फटका, दिमाखाची बत्ती ऑन करून फलंदाजी केली जाते सुजीच्या माध्यमातून. This is the class batting. This is the class batting. Last one was a sliced as ball over the infield through the backward point for 4. What a shot. Beautifully played. Slice over the infield, backward of the point for 4. This is the class batting. A smart cricket from सुजीत भोईर. लास्ट ओव्हरला पण तुषार नाईकला पहिला षटका, त्याच्यानंतर मिडविकेट, त्याचा सेम फटका मारून चौकार घेतला होता. सेम सिच्युएशन, सेम फटकेबाजी. पहिला षटकार मिडविकेटवरून आणि दुसरा चौकार हा कव्हर पॉईंटच्या वरून. आता मात्र वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र पंचांचा इशारा तर वाईट. आता दबाव साफ बघायला मिळते गोलंदाज अजय नाईक याच्यावरती. यस, दबाव में आ गए गेंदबाज और मुकेश मते अब चिंतित नजर आ रहे हैं. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स रिक्षा युनियन अध्यक्ष प्रमोदजी पाटील, आमचे मामाश्री. करेश मात्रेसाठी त्याने 2 चेंडूमध्ये 2 षटकारासाठी 500 रुपये. अब की बार खेचून मारलेला हा चेंडू सीमा रेषा पलीकडे षटकार. सुजित ऑन फायर. चाबुक शॉट. भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या चाबुक बात है. शॉट खेला है और आसमान में सूरज और बादल के बीच में जो नोक-झोंक चल रही है, उससे बढ़ के नोक-झोंक गेंद और बल्ले के बीच में. कमाल की बल्लेबाजी. सुजीत भुईर की जितनी भी तारीफ की जाए कम है. उनके प्रमोद यस, पाटील. सुजीत भुईर के पिताश्री मैच को देख रहे हैं सामने से. आपका हम हार्दिक स्वागत करते हैं और आपसे निवेदन है कि आपको मंच पे आना है. कितने 27 रन 6 गेंदों पर. इसे कहते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी, इसे कहते हैं जबड़ा तोड़ बल्लेबाजी. सिद्धी बाबा तुम्ही नेहमी बोलताय अभ्यास केला करेश मात्रेचा, मात्र उत्तर देतोय आता आणि प्रश्न येतात सुजित भोईरचे. बिल्कुल, लेकिन कभी कभी ऐसे भी मूवी आपने देखे होंगे कि हीरो को बचाने के लिए साइड हीरो ही आता है. अतिशय चांगली फलंदाजी होते आणि वातावरणामध्ये सिद्धी बाबा सर खूप चांगल्या प्रकारे बदल बघायला मिळतोय. कुठे कुठे थोडंसं ऊन तर कुठे कुठे जवळ आणि आकाश देखील अतिशय सुंदर स्वच्छ दिसतोय. आता मात्र ऑफ कटर चेंडू होता, मात्र लेन्सच्या खूप बाहेर जातोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. हे अतिरिक्त धाव मिळते, अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचते ती आता मात्र एक पिढा A1 जोडीची. अच्छा निर्णय अंपायर का, 62. क्योंकि विकेटों के पीछे जाकर गेंद अंदर की जानिब आई थी. पुन्हा एकदा अजय खर्चिकली गोलंदाजी करतोय आपल्या षटकामध्ये.
आता मात्र सुरेख चेंडू, आता मात्र बघू शकता ही लेंथ ही खूप चांगली लेंथ आहे. चेंडूला थोडा पुढे ठेवण्यात आला होता आणि तिथूनच तो चेंडू ऑफ कटर करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यामध्ये यशस्वी होते. देखिए इनकटर गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन पिछली गेंद थी जो वाइड यॉर्कर थी और कहीं ना कहीं बल्लेबाज थोड़ा लेट गेंद पे आए थे. बघूया पुन्हा एकदा अजय सामने धडाकेबाज फलंदाज सुजित, पुन्हा एकदा खेचून मारलाय चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि निकेत जोशी कुठल्याही प्रकारची गलती करणार नाही आणि अशा प्रकारे सुजित याची वादळी खेळीची समाप्ती होते. आपल्या संघासाठी एकूण 27 धावा जमा केल्यात, ज्यामध्ये उत्तुंग असे 3 षटकार 2 चौकार मारण्यात आले होते आणि एक इम्पॉर्टंट रोल अदा केलेला आहे पिंच हिटरचा सुजित यांनी आपल्या संघासाठी A1 जोडीसाठी. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स वेलकम. भातवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये आर्यन इलेव्हन संघाचे ओनर्स शंकरदादा जुकर यांचं आगमन झालं आहे. मी विनंती करतोय आपणास की आपण व्यासपीठावर यायचं. तसेच मनोज पाटील गावदेवी 40+ संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपणास देखील मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. बॅक टू नाव कॉमेंट्री बॉक्स सिद्दीक बाबे सर. धावसंख्या 62 झालेले 62 धावा झाल्यात आई एकविरा A1 या जोडीचे. नवीन फलंदाज आहे तर विपुल पाटील, हा देखील एक चांगला फलंदाज आहे. करेश मात्रेच्या संघामध्ये फलंदाजी ही खूप चांगल्या प्रकारची आहे, चांगल्या दर्जाचे फलंदाज आहे. फलंदाजीसाठी जाणला जातो त्या संघ. बघूया देखील समोरच्या संघामध्ये देखील चांगली फलंदाज आहे. मुकेश मतेसारखा एक जबरदस्त फलंदाज आहे. स्वतः अजय नाकील देखील चांगली फलंदाजी करतोय, त्यामुळे धावा जास्तीत जास्त जमा करणे गरजेचे असतील. धावसंख्या 62 झालेली आहे. एकूण 5 गडी बाद झालेले आहेत. विपुल टू अजय. नाही दाता खेचून मारलेला हा चेंडू देखील जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. अजय नाईक यांनी खूपच जास्त धावा आपल्या संघासाठी खर्च केलेल्या आहेत. देखिए शॉट तो ज़रूर लगाया विपुल पाटिल ने, लेकिन इस शॉट का जो डायरेक्शन दिया था करेश मात्रे ने, उन्होंने जाकर बताया था कि ये अंदर गेंदों को ला रहे, आपको ऑफ स्टंप के बाहर निकलना है, गेंद के आने का इंतज़ार करना है और वार करना है. अतिशय बरोबर, कारण की बऱ्याचशा वेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण देखील बघितलं होता, जेव्हा स्पेशलिस्ट टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर नॉन स्ट्राईकला जेव्हा असतो तर समोरच्या स्ट्राईक एंडला फलंदाजाला नेहमी तो गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतोय हे नेहमीच त्यांच्याकडून बघितलं होतं, त्यांच्याकडून मार्गदर्शन बघितलं होतं. पुन्हा एकदा मी आवाज देतोय. आर्यन इलेव्हन संघाचे ओनर्स शंकरदादा झुकर यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. सोबतच मनोज पाटील, रितेश पाटील आणि विजय पाटील आपणास देखील मी विनंती करतोय. सोबतच नरेश गुळवी आणि गोट्याभाई आपल्यास देखील विनंती करतोय आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. हा व्यासपीठ जो आहे तुमच्यासाठी आहे. आणि गुरुनाथजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. टेमगर गावचे समाजसेवक, आपणास देखील हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या झाली आहे ती 68. शेवटच्या षटकाचा खेळ सुरुवात होते. जगन्नाथ येतो संघासाठी शेवटच्या षटक घेऊन. दरम्यान आगमन झालेलं आहे सन्माननीय शंकरदादा जुकर. तसेच लोकेश ठाकरे देखील यांचं देखील आगमन झालं आहे. आपणास देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यायचे. देखिए अब डेथ ओवर है और डेथ ओवर में स्ट्राइक भी करेश मात्रे के पास है. उनको पता है कि डेथ ओवर का किस तरह इस्तेमाल करते हैं और इस तरह की स्थिति में उन्होंने सिटी क्रिकेट हो या फिर एक गांव एक गट क्रिकेट हो या कोई भी लीग हो, करेश मात्रे ने बहुत अच्छा फ़ायदा उठाया. देखना वहाँ पर क्या चर्चा हो रही है. मुकेश मते 68 वेलकम रन हुए हैं. सावंतजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. गेंदें कितनी हुई थी देखिए. पहली 61 के बाद एक वाइड गेंद आई है. जो वाइड गेंद दी थी मैंने कहा था कि अंदर कटी, लेकिन स्टंप के पीछे एक सुवर्ण संधी आली आहे जगन्नाथ जोशी अर्थात जग्गू याला की आपण जर हॅट्रिक साजरी करताय तर जयेश नाईका रेखा एंटरप्राइजेस संघाचे ओनर्स यांच्यामधून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया मात्र समोर देखील तितकाच कडक फलंदाज आहे करेश मात्रे. करेश मात्रे सामना करने के लिए तैयार. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघनायकांनी टॉससाठी रेडी राहायचं आहे. NC रायडरचे संघनायक प्रेम चव्हाण. आता मात्र फुलटच चेंडूला भिरकावून दिलाय तो मिड विकेटच्या वरून षटकार. जगन्नाथ जोशीचं स्वागत केलंय षटकाराने करेश मात्रे यांनी आणि या षटकाराने आता धावसंख्या होऊन पुढे ती वाढते ती आई एकविरा A1 या जोडी संघाची 74.
जबरदस्त धावसंख्या उभारताना एकवीर हा संघ. इस तरह के गेंद को कहाँ छोड़ने वाले थे करिश मात्रे. फुल टॉस गेंद, सीटेड बैटेड स्ट्रोक, घुटना टेक और सिक्सर देख. लागोपाठ 3 षटकारांसाठी प्रमोद पाटील रिक्षा युनियन अध्यक्ष यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत, कारण की त्यांचा घरचा संघ आहे हा. यानंतर होणारा सामना आहे NC रायडर्स रणजित नाईक यांचा हा संघ, त्यानंतर विनोद दादा पाटील प्रदीप पाटील यांचा संघ. या दोन संघादरम्यान सामना होणार आहे. क्या दोन्ही बात है. संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये हे षटक समाप्त होण्याच्या अगोदर यायचे आहे. तिथे आमचे संदेश पाटील असतील, त्यांच्या दरम्यान टॉस केला जाईल. दर्शन करिश मातेसाठी एक आगळं वेगळं पारितोषिक लावले. 6 चेंडू 6 षटकार जर आले तर एक भेट वस्तू दिली जाईल जयेश नाईक याच्याकडून. लेकिन वो वस्तु अब नहीं होंगी क्योंकि डॉट गेंद आ गई है. आता मात्र चांगला कमबॅक केलं जगन्नाथ नायने. पहिला चेंडू ते षटकार बसला होता, फुलटच चेंडू होता. आता कुठेतरी चेंडू पिचिंग करताना जगन्नाथ जोशीकडे देखील चांगला अनुभव आहे. बघूया कशा प्रकारे करिश माते समोर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा थोडा स्लोवर करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला पहिल्याच ओळखला होता आणि फेकून देतो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगच्या वरून जाणारा हा दणदणीत षटकार BTPL 2021 मधला करिश मात्रेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे, थँक्यू. करिश मात्रेसाठी एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठ जर 4 षटकार जर आले तर प्रमोद पाटील आणि खास करून आमच्या व्यासपीठावर जयेश नाईक, सावंत मात्रे यांनी देखील 1000 रुपये लावलेले आहेत. अजून 2 षटकार जर आले तर धावसंख्या 80 देखिए, झालेली आहे. मुकेश मते धावसंख्या 80 झालेली आहे. दर्शन, मैं आपको पूछता हूं कि मैंने इन्हें 2017-18 का जो सीज़न था, जब ये बहुत अच्छे टच में थे, तो इन्हें वॉल ऑफ भदवड़ का खिताब दिया था. वाकई में ये बल्लेबाजी की वॉल है. करिश मात्रेनी यांनी कमी वेळामध्ये खूप जास्त प्रगती केलेली आहे. भिवंडीमध्ये बऱ्याचशा खेळाडू ज्यांनी कमी वेळात खूप जास्त प्रमाणात प्रगती केलेली आहे, जसं पवन केने आहे, भावेश पवार आहे, प्रतीक पाटील आहेत, विवेक शेलार आहेत, त्यापैकी करिश माते देखील. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये. भाऊया झेल होईल का? तिथे अजय नाईक आहे आणि अशा प्रकारे जगन्नाथ जोशी याला एक मोठी विकेट भेटते. खूप चांगल्या प्रकारे निकेत जोशी याच्या हातातून ते झेल पकडण्यात आली होती आणि निकेत जोशीला त्या विकेटचं महत्त्व माहीत होतं. निकेत जोशी आणि करिश मात्रे हे नेहमी एकत्र असतात, मात्र आता एकमेकांसमोर आहेत. ये ग्राउंड ही ऐसा है. आपको पता है 2015 का आमदार चषक का फाइनल मुकाबला था बी इंडियन और जयदुर्गा बी के बीच में. एक तुम्हारी एक हमारी चल रहा था. यहाँ भी वो वहीं कुछ चल रहा है. पहली गेंद पे सिक्सर, दूसरी डॉट, तीसरी पे सिक्सर, चौथी पे विकेट. तर धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या अजूनही 80 धावांवरती स्तब्ध आहे. मात्र ही 80 धावसंख्या आहे ना, ही चेसिंगमध्ये कुठेतरी समोरच्या संघाला ना एक प्रेशर टाकते, सायकोलॉजिकल मानसिक प्रेशर टाकत असते, कारण की ही धावसंख्या मोठी आहे. बघूया पुन्हा एकदा जगन्नाथ विपुलच्या समोर. पुन्हा एकदा खेचून मारला चेंडू, जातोय तो लॉंग ऑनच्या वरून, डायरेक्ट श्याम नाईक गेल्याच्या बाहेर षटकार. ये विपुल भी सोच कर आए हैं सिद्दीक कि बाबे मारेंगे सर, तो बाहर ही मारेंगे. सिद्दीक बाबे सर ओनर आहे संघाचं आणि अजून एक षटकार जर आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे विपुल पाटीलसाठी, हॅट्रिकसाठी. है ना, एक हमारी एक तुम्हारी. पहली पे सिक्सर, दूसरा डॉट, तीसरी पे सिक्सर, चौथा विकेट और 5वीं पे सिक्सर. तो क्या छठी पे विकेट रहेगा? बघूया 6व्या चेंडूवरती विकेट पडतोय का. मात्र ओनर फलंदाजी करतोय आणि ओनर कधीच आपल्या संघाला मागे घेऊन नाही, तो नेहमी आपल्या संघाला पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आणि विपुल पाटील हा एक ओनर आहे. क्या बात आहे. धावसंख्या झाली दर्शन, ती. जग्गूसाठी एक सुवर्ण संधी. शेवटच्या डॉट चेंडूसाठी 500 रुपये. जयेश नाईक यांच्यासाठी झेल झाली तर हा निश्चित डॉट होऊ शकतो. पॉली होता तिथे, पॉलीच्या माध्यमातून फिल्डिंग करण्यात आली आहे. 2 धाव्याने धावसंख्या झाली आहे ती 88 म्हणजे 89 धावांचं आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुकेश मते अँड कंपनी रेडी असणार आहे. एक जबरदस्त फलंदाजी करी. मी म्हटलं होतं की पिक्चर हा 3 षटकामध्ये वेगळा होता आणि पिक्चर हा 3 षटकानंतर वेगळा झालेला आहे. 89 का लक्ष्य मुकेश मते का किया अग्नि परीक्षा. लेकिन अगले टॉस के लिए 2 सुपरस्टार कैप्टन वहाँ पे प्रेम चौहान और पिंटू पाटिल और हमारे साथी कमेंटेटर द वॉइस ऑफ टेमगरपाड़ा एंड भादवाड़ इज संदेश पाटिल. थँक्यू सो मच शंकरदादा भुईर सर आणि जगदीश म्हात्रे सर यांच्या शुभास्ते हा बिग मॅचचा बिग टॉस. एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला पिंटू. पुन्हा एकदा
कॉईन या स्पर्धेच्या माध्यमातून BTPL. दुसऱ्या बाजूला त्या संघाने स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे भगवान स्पोर्ट. शंकरदादा भुईर टॉस करतायत. पिंटू कॉल करतोय. बाळा तरी यायचंय BTPL आहे आणि भगवान स्पोर्ट आलाय. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. प्रेम चव्हाण सर्वप्रथम अभिनंदन. सुपर 6 मध्ये टॉस जिंकले, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 6 षटकांचा सामना आहे. पिंटू ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये बरसला होता त्यासाठी काही रणनीती आखली आहे या मॅचमध्ये? आम्ही त्यालाच टार्गेट करू, पिंटू पाटीलला. त्याचा विकेट गेला तर आम्ही कमीत कमी त्यांना 7च्या आतमध्ये थांबू. क्या बात आहे. हा सामना रंगतदार होईल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. पिंटू जास्त वेळ घेत नाहीये, फलंदाजी करायची आहे. कॅप्टन 40+ संघाने थोडंसं निराश केलं, ज्युनियर संघाने देखील थोडंसं निराश केलं. आता मात्र पिंटू याच्यावर जास्त जिम्मेदारी या मॅचमध्ये. ॲज अ कॅप्टन म्हणून फलंदाजी करायची आहे. 6 षटकांचा सामना, किती आकडा माइंडमध्ये आहे? 70+. 70+. एन्जॉय करता BTPL, कारण की सर्वांची मानाची स्पर्धा आहे. हो, खूप एन्जॉय करतो आणि भरपूर ऑर्गनायझर चांगला आहे. आणि बाला, सचिन तरे, सागर तरे खूप छान केलं आहे. दरवर्षी करावा. पिंटू गावाचा सपोर्ट आहे या स्पर्धेला, त्यांच्याबद्दल काय म्हणणार? हो, पूर्ण गावाचा सपोर्ट आहे आणि चांगलाच होतोय. टुर्नामेंट मस्त आहे. आपल्या संघाने शुभेच्छा. हे होते पिंटू पाटील. मित्रांनो, टॉस जिंकला प्रेम चव्हाण अँड कंपनी NC रायडर संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. माझे मित्र दर्शन नाईक पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत. धन्यवाद संदेश पाटील. मंचावर उपस्थित मी परत एकदा सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. BTPL भादवड टेमगडपाडा प्रीमियर लीग 2021मध्ये ज्यामध्ये 12 संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी क्वालिफाय 6 संघ आज आपण खेळताना बघतोय. त्यामध्ये ही होणारी फाईट, कोण बनणारा विजेता? BTPL 2000 दुसऱ्याचं पर्व पहिल्यामध्ये RN11 भादोडा संघ विजय झाला होता. बाळा तरे अँड कंपनी या संघाने तो जिंकला होता. तेच RN संघाचे संघ मालक शंकरदादा जुकर आज आमच्या मंचावरती आहेत आणि त्यांचा संघ देखील अजून या कॉम्पिटिशनमध्ये आहे. मंचावर इतरही देखील पाहुणे आहेत आमचे. या सर्वांचं मी परत एकदा हार्दिक स्वागत करतोय. अरुण भोईर सर, त्यासोबत जय नाईक, रेखा इंटरव्हॅशन मालक. थँक्यू दर्शन नाईक. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. विशेष सहकारी या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीनाथ बारकू मात्रे यांच्या माध्यमातून आर्थिक मदत या स्पर्धेसाठी मानसी प्रदीप करसन तरे साहेब यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत आहे. मानश्री सोमनाथ सुरेश तरे यांच्या माध्यमातून संपूर्ण कॅप्स आपण पाहतोय. कलरफुल जे कॅप आहे त्या सोमनाथ तरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सागर पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. वेलकम. शिक्षण सभापती, माजी सभापती मान्य श्री सुंदर शेठ नाईक यांचं आगमन झालं आहे. भादवड टेमगडपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये मी आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, सुंदर अशी ट्रॉफीज पहिल्यांदा लॉन्च झाली आहे BTPL मध्ये, जी स्पॉन्सर केली आहे मान्य श्री शरद बाळाराम म्हात्रे, विजयशंकर पाटील. या स्पर्धेमध्ये संपूर्ण ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर विजय भगवान जुकर यांच्या माध्यमातून देखील सुंदर असा केक बनवण्यात आला होता, जो पहिल्या दिवशी आपण कटिंग केला. मित्रांनो, मात्र या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी भादवड टेमगडपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये आगमन झालं आहे, ज्यांच्या माध्यमातून नेहमी या गावासाठी आणि कोणतीही स्पर्धा असू दे या स्पर्धेमध्ये त्यांचं आर्थिक मदत खूप मोठी असते. असे आमचे सुंदरशेठ नाईक साहेबांचं आगमन झालं आहे. वेलकम साहेब, मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. भगवान स्पोर्ट याच्या माध्यमातून भादवड टेमगडपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर मुकेश मते, प्रतीक दिवेकर आणि राज तरे यांच्या माध्यमातून दुपारचं स्नेहल भोजन त्यांच्या माध्यमातून आहे या स्पर्धेमध्ये. निलेश दादो नाईक, रणजित काळूराम नाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण ग्राउंडसाठी पाण्याची व्यवस्था. जित शेलर ज्यांचं उद्घाटन BTPLच्या पहिल्या दिवशी ओपनिंग झालं होतं. आई एकविरा कोल्ड्रिंक्स यांच्या माध्यमातून बिस्लरीचे बॉक्स आहेत या स्पर्धेमध्ये. विशाल भुईर यांच्या माध्यमातून सायकल स्पॉन्सर आहे. स्वर्गीय कमलाबाई नाईक यांच्या स्मरणार्थ मालिकावीर जी सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल. संदीप केबल नेट अँड नाईक केबल नेटवर्क यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पेशल थँक्स प्रिन्स मूव्हीज, लाईट टेलिकास्ट, किंग ऑफ भिवंडी, काजलाबाबू बर्डे यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. शंकर अनंत जुकर साहेब यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सोनीदास गुळवी साहेब आणि ऋतिक गुळवी साहेब यांच्या माध्यमातून सायकल स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आमचे मित्र पंकज झा यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांच्यामध्ये देखील एक सायकल स्पॉन्सर आहे. भावेश जोशी यांचं देखील आम्ही स्पेशल थँक्स, कारण की होम थिएटर त्यांच्या माध्यमातून आहे. भरत मंगल डोंगरे यांच्या माध्यमातून देखील होम थिएटर आहे. गरक्याबाई थँक्यू. सुकीर महादू म्हात्रे समाजसेवक यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. बलिराम शांताराम तरे यांचं देखील स्पेशल थँक्स, त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत.
सुजित म्हात्रे डॉन यांचं नेहमी सपोर्ट असतो या स्पर्धेसाठी. जनरेटरची व्यवस्था असते नेहमी. पंच सामना चालू करून त्यानंतर घ्यायचा आहे. भाविका डेकोरेटर मंडळ डेकोरेटर अभिमान्य तरे यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अरुण कथोडे साहेब जे आमचे शिक्षक आहेत, बॉडी बिल्डर आहेत, या गावाचं नाव आहे आणि आमची गावाची शान आहे. अरुण काथोड भुईर बॉडी बिल्डर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. पंच प्रेमनाथ सखाराम नाईक सामना चालू करून यांचं घ्या. देखील आभार व्यक्त करतोय. संतोष बलिराम तरे यांचं विशेष सहकार्य. बॅक टू नाव क्रिकेट. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू संदेश पाटील. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं अनिल याचं, मात्र धाव नाहीये. पंचांचा नोचा इशारा आलेला आहे. हा नो. थोडीशी तिथे चर्चा होताना पंचांची. हा नो बॉल आहे. ही अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धाव संख्येने संघाचं खातं ओपन होतंय ते जोशी फाउंडेशन या संघाचं. बघूया फ्री हिट असेल. फ्री हिटचा फायदा घेतो काय सुभाष पाटील. नॉन स्ट्राईक एंडला या ज्युनियर फलंदाज तुषार नाईक याला बघितलं होतं. आज गोलंदाजी माध्यमातून इतकीशी चांगली कामगिरी राहिलेली नाहीये. फुल टच चेंडू. चेंडूला कव्हरवरच्या वरून पाठवलेला चेंडू जातोय सीमे रेषेकडे. बघूया क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र नाही अडू शकत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. आणि एक विशेष म्हणजे की लॉंग ऑफच्या दिशेने नाना क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतंय. ही काहीतरी वेगळीच रणनीती बघायला मिळते नानाची. की नाना सहसा लॉंग ऑफवरती फिल्डिंगला राहत नाहीयेत. बघूया थँक्यू फिल्डिंगमध्ये सो मच परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय हरेश दर्शन. म्हात्रे याच्याकडून. कारण की या स्पर्धेसाठी विशेष आर्थिक मदत माननीय श्री सुंदर शेठ नाईक माजी शिक्षण सभापती यांच्या माध्यमातून आर्थिक मदत लाभली आहे या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. बॅक टू नाव कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. मी परत एकदा उपस्थित सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतोय. भादवड टीमगडपडा प्रीमियर लीग अर्थातच BTPL 2021 मध्ये आमचे सर्व मान्यवर उपस्थित, सर्व ओनर, सर्व क्रीडा रसिकांचं मी शेवटच्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत करतोय. आणि आपण जाऊया क्रिकेटकडे. तिथे गोलंदाजी करताना पंडित भोईर यांचा चेंडू आता मात्र लॉफ केलेला आहे. लॉंगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तितकीच चांगली फेकी म्हणावी लागेल. एक धाव मिळते. आता कुठे ते लाईन अँड लेनमध्ये गोलंदाजी करताना पंडित भोईर ज्यांच्याकडे चांगला अनुभव आहे 40 माध्यमातून ते खेळताना नेहमीच बघतोय. आता स्ट्राईक लेनला येते क्रॅब हंटर लालू उर्फ लालू आणि त्याचं खरं नाव आहे तुषार नाईक. बघूया. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. बड्डे होता त्या दिवशी. मात्र आज थोडंसं कुठेतरी लाईन्स लेनमध्ये बिघाड मिळाला. बघूया फलंदाजी माध्यम काय करतोय का. खेचून मारलाय चेंडू. चेंडू येतोय तो माझ्या समोरच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पहिला धमाका येतोय तो जोशी फाउंडेशनच्या माध्यमातून. तुषाराच्या बॅटमध्ये येणारा हा षटकार जबरदस्त. हा पिच चेंडू होता. त्या चेंडूला फक्त समोरच्या दिशेने लॉफ केला होता. तो चेंडू जातोय स्टेट आमच्या समालोचन कक्षासमोर येतोय षटकार. तर लालू याच्या बॅटमधून आघात झालेला आहे. धमाका झालेला आहे आणि हे धमाके करावे लागतील. प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके आवश्यकता आहे. कारण की टार्गेट आहेत 89 धावांचं जे 6 षटकामध्ये कंप्लीट करायचं आहे जोशी फाउंडेशन संघाला. पुन्हा एकदा तुषार पुढे येऊन माझा प्रयत्न. माता अतिशय योग्य निर्णय म्हणायला लागेल कारण की स्टेप आउट झाले होते. चेंडू थोडा वाईट यॉर्कर होता. वाईट लेंथवरती होता. दर्शन थँक्यू. तुषार नाईक पॅन्ट. यस थँक्यू. पुन्हा एकदा तुषार खेळण्यासाठी सध्या त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार आता मग बघितलाय आपण. पुन्हा एकदा खेचून माझा आपल्याला चेंडू आकाशामध्ये आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही कॅप्टन करेश म्हात्रे. आणि पहिला हडदरा लागतोय तो जोशी फाउंडेशन संघाला तुषार नाईकच्या रूपाने. तुषार नाईक बॅक टू पॅव्हिलियन. बघूया चांगली सुरुवात झालेली आहे. आता मात्र एकविरा A1 जोडी संघासाठी पहिला हदरा लागतोय. ज्युनियर बॅट्समन बाद होतोय. बघूया आता कोण येतोय फलंदाजीसाठी. आणि फलंदासाठी आलेला आहे या फलंदाजाने देखील पॉली उर्फ जयेश उर्फ पॉली ज्यांनी या BTPL स्पर्धेमध्ये जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण केलेली आहे. पॉलीला अगदी त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल कारण की टार्गेट खूप मोठं आहे आणि त्या टार्गेटला तशाच प्रकारे फलंदाजी आवश्यकता आहे. बोल. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट आहे तो. कारण की त्याने या स्पर्धेमध्ये 5 षटकार लावलेले आहेत. एक चांगला फलंदाज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जातोय. BTPL ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये चांगले आपल्याला जे स्टार प्लेयर आहेत ते तर सगळं माहीत आहेत. त्यांचा खेळ देखील माहीत आहे. ते खेळतात देखील बाहेर जाऊन. परंतु जे यंगस्टर आहेत युवा खेळाडू आहेत त्यांचा खेळ या BTPLमध्ये बघायला मिळतो आहे. स्पेशली या स्पर्धेमध्ये जसं आता नवीन आलेला फलंदाज पॉली ज्यांनी 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले होते. हा चमकतो या स्पर्धेमध्ये.
इतर खेळाडू देखील खूप चांगल्या प्रमाणे फलंदाजी करतात, ज्याच्यामध्ये मयूर जोशी ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. अशा अनेक यंगस्टर आहेत, भूषण म्हात्रे आहे, जयेश म्हात्रे आहेत व इतर सर्व खेळाडू आहेत की जे चांगली कामगिरी करतात. युवा खेळाडू पुन्हा एकदा पॉली मारण्याचा प्रयत्न केला होता, सफल होऊन त्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू जातोय यष्टांच्या बाहेरून. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. ही एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावाने धावसंख्या झाली ती 13. 1 बाद 13 बाद होणारा फलंदाज जर बघितले तर तुषार. पुन्हा एकदा आता मात्र स्लोअर चेंडू, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला, पायांच्या समोरून त्या चेंडूला फक्त फ्लिक केला होता. चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेने. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव मिळते. एका अंकाने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघतोय आपण 14. 1 बाद 14. जी सरासरी हवी आहे त्या सरासरीच्या अनुसरूनच फलंदाजी केली जाते. सागर तरे, सचिन तरे आणि सागर तरे आपण यायचंय जरा. सागर तरे तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी सरासरी पाहिजे अगदी त्या सरासरीच्या अनुसरून फलंदाजी केली जाते. जवळजवळ 15ची सरासरी पाहिजे, त्याच्या जवळपासची सरासरी पाहिजे, पण 14.95 दरम्यानची सरासरी, ती सरासरी आतापर्यंत बरोबर ठेवलेली आहे. फक्त एक विकेट गेलेला आहे आणि या सरासरीने धावा जमा करायला लागतील जर विजय संपादन कारण की येणाऱ्या फलंदाजामध्ये अजूनही मुकेश मते संघाचा संघनायक हा विध्वंसक फलंदाज आहे. त्यानंतर अजय नाईक देखील चांगली फलंदाजी करू शकतोय. दरम्यान अजून एक विध्वंसक फलंदाज आहे जयेश, ज्यांनी 5 चेंडूवरती 5 षटकार मारले होते. या फलंदाजी खूप निर्भय असेल जोशी फाउंडेशन, कारण की याच फलंदाजांना या 89 धावा जमा आहेत. प्रतीक येते, प्रतीक गोरे संघासाठी दुसरं षटक घेऊन. पुन्हा एकदा चेंडू उचलून फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पली जवळपास. क्षेत्ररक्षक तयार आणि सोपा झेल सोडला जातोय. जीवनदान दिलं जातंय आणि हे जीवनदान मी तर म्हणू शकतोय की महाग ठरू शकतोय, की क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची, ताकदतोडे फटके मारण्याची क्षमता आहे फलंदाज जयेशाच्याकडे आणि ती त्यांनी करून देखील दाखवलेली आहे. बराच वेळ चेंडू आकाशामध्ये होता, असं वाटलं की चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे जाईल, मात्र तिथे स्वतः संघाचा प्रथमेश पाटील होते वाटतं, त्यांच्या हातातून ही झेल सुटते. मात्र झेल सोडला जातोय. या झेल सोडल्याने 2 धावा मात्र नक्कीच मिळतात. 2 अंकाने धावसंख्यावरती ती 16 वरती जाते. अजूनही फाईट चालू आहे मैदानामध्ये. खेळणारे 2 संघ एकविरा एवन जोडी आणि जोशी फाउंडेशन या 2 संघामध्ये. प्रतीक गोरे पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये. आता स्वतः हेमंत गुलवे त्या चेंडू खाली ना, कुठल्याही प्रकारची चुकी नाही. सेलिब्रेशन्स ऑन, कारण की मोठा फलंदाज बाद होत आहे, जयेश बाद होत आहे, कारण की जयेशकडे क्षमता होती मोठे फटके खेळण्याची, मात्र थ्रो आता स्वस्तात बाद होत आहे. पहिला जीवनदान दिला, मात्र दुसरा जीवनदान देऊ शकणार नाही आहे आणि हेमंत भाई यांच्याकडून कुठल्याही प्रकारची चुकी नाही. अशा प्रकारे दुसरा हादरा लागतोय तो जोशी फाउंडेशन या संघाला जयेशाच्या रूपाने. धावसंख्या आता मात्र थांबलेली आहे. प्रतीक गोरे आता दुसऱ्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत. नवीन फलंदाज येतोय रुपेश नाईक. रुपेश नाईक हा देखील यंगस्टर फलंदाज, याने देखील या BTPS स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. उमेश नाईक सारख्या गोलंदाजावरती अटॅक केला होता. बघूया तीच अपेक्षा असेल प्रतीक रमेश नाईक यांच्याकडून, रुपेश नाईक यांच्याकडून. पुन्हा एकदा आमच्यासोबत जुळतात व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा गोलंदाज सिद्धी बाबे सर. वेलकम सर. प्रतीक टू सुभाष पाटील. फुलटा चेंडू, त्याला फक्त दिशा दिलेली आहे फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या वरून जातोय. 1 बॉम्ब चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. लैप स्वीप खेला था वहाँ पर, हालांकि बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी था, लेकिन गेंद उनको डॉज देती हुई पहुंची थी. ये देखिए लैप स्वीप, खड़े खड़े शॉट खेला था.
फुल टच चेंडू होता प्रतीक याचा, फक्त त्या चेंडूला दिशा दिली होती सुभाष पाटील याने. स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्याच्या वरून जातोय वन बाउंस सीमापार चेंडू. 4 धावांसाठी 4 अंकाने धाव संख्या झाली ती 20. जवळजवळ 14.95ची सरासरी पाहिजे. पहिल्या षटकामध्ये ती निभावली होती. अजूनही काही चेंडू शेष आहेत, बघूया. अजूनही 10 धावा मागे आहेत जर सरासरीचा विचार केला तर. फुलटा चेंडू, या चेंडूला देखील त्याच्याच प्रकारे मार्गाला, आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाही त्या क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू थेट त्याच्या हातामध्ये जातोय. पहिल्या अटेम्प्टमध्ये गलती केली होती, मात्र दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तो चेंडू समाप्त होता झेलच्या स्वरूपात. क्या मुकाबला हो रहा है, सुपर 6 का मुकाबला सुपर होता हुआ, और जिस तरह से मैच दर्शन आगे बढ़ रहा है, हो सकता है कि बहुत ही कट टू कट मुकाबला हम देखें. अतिशय बरोबर, कारण की पहिल्या 3 षटकामध्ये फलंदाजी करताना आयेकविरा एवन जोडीच्या फक्त 20 धावा होत्या. त्यानंतर बघू शकता धावसंख्येचा जो ग्राफ होता तो 89 वरती जाऊन थांबला होता. म्हणजे किती धावा 3 षटकामध्ये कुठून काढल्या तुम्ही विचार करू शकता. आता मात्र जी सरासरी हवी आहे त्या सरासरी अनुसार फलंदाजी होते. मात्र कसं आहे की नंतर काय होईल हे सांगू शकत नाही, कारण की और एक नेगेटिव पॉइंट ये है कि आपने 3 बड़े विकेट खोए हैं. अतिशय बरोबर. 3 मोठे फलंदाज जरी गेले तरी अजून येणारा फलंदाज मुकेश मते बाकी आहे, अजय नाईक बाकी आहे, ज्यांच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असेल ही धावसंख्या चेस करण्याची. मात्र प्रतीक टू रुपेश, आता मात्र मानाचा पेंडू चेंडू डोक्यावरती लागतोय. चांगलं क्षेत्ररक्षक होतं तिथे, मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. 1 अंकाने धावसंख्या झाली ती 21. या षटकातील निर्धारित काही चेंडू शेष आहेत. प्रतीक गोरेंनी धावसंख्येवरती आता मात्र लगाम लावलेला आहे. I think one of the good all-rounder like Pratik Gore, he bowl excellent also. He bowl bang on target. Like 2 full toss delivery including in his over. पुन्हा एकदा हर्षल येतो आता स्ट्राईकला. त्याला कुठल्याही प्रकारचा चेंडू खेळला नाही. पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार आहे हर्षल. आता मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न मला, मात्र कुठल्याही प्रकारची नजर बघायला मिळाली नाही चेंडूवरती. बिना नजर ठेवून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू डॉट होते. 2 षटकांची समाप्ती ती 2 षटकाच्या समाप्ती. धावसंख्या बघू शकतोय फक्त 21. दुसऱ्या षटकामध्ये बॅकफूटवरती बघायला मिळतोय जोशी फाउंडेशन हा संघ. काय म्हणा सिद्धी भाव सर? यस लेकिन अभी बहुत कुछ मैच में बाकी है. 2 ओवर समाप्त हुए हैं, 21 रन हुए और 4 ओवर में 68 रन चाहिए. हालांकि 17 का आस्किंग रन रेट है, बहुत ज़्यादा भी कहा जा सकता है, लेकिन मुकेश मते का आना बाकी है. लेकिन करेश मात्रे ने जो रणनीति बनाई है, प्रतीक के आखिरी गेंद को आपने देखा, हर्षल ने आंखें बंद करके स्विंग किया था. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, ये देखिए बहुत खूबसूरत गेंद, टिप्पा खा के कांटा बदल के चली गई थी विकेट कीपर के पास. रणनीती बघू शकता, कारण की जो दबाव आहे त्या दबावाला कुठेच कमी पडून द्यायचं नाही म्हणून स्वतः कॅप्टन येतोय गोलंदाजीसाठी. आणि इथून कॅप्टनची हीच परिस्थिती असेल की इथून कुठे जास्तीत जास्त चेंडू डॉट केले जावेत किंवा विकेट पाडून मेन फलंदाजांना फलंदाजीसाठी बोलावं आणि त्यांना विकेट पाडून मॅचमध्ये पूर्णपणे पकड निर्माण करावी, ही रणनीती करेश मातेची दिसते. म्हणून स्वतः गोलंदाजीसाठी येतोय. परंतु अजूनही भरोशाचे काही फलंदाज खेळपट्टी यांचे बाकी आहेत, त्याच्यामुळे अजूनही पिक्चर बाकी असं म्हणावं लागेल. देखिए आने वाले जो 2 ओवर है वो दोनों टीमों के लिए बहुत इम्पोर्टेंट है. रुपेश आणि आर के गॅलेनकडून मारा करण्यासाठी तयार आहे. करेश मात्र एक मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. भिवंडी आणि भिवंडीच्या पलीकडे जाऊन क्रिकेट खेळतात. समोर आहे नौका फलंदाज रुपेश. आता बॅटची एज घेते, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या बाहेर 4 धावांसाठी. वरची एज घेतली होती. इसे कहते हैं किस्मत खराब. आइए देखते हैं किस तरह से टॉप एज लेकर गेंद फ्लाई स्लिप और विकेट कीपर के बीच से निकल गई, ऊपर से निकल गई 4 रन. और जब आपकी किस्मत खराब रहती है तो आप ऊंट पे भी बैठेंगे ना तो आपको चोटी काटेंगे. अतिशय बरोबर. फटका खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु टॉप एज लागतोय. विकेट कीपर आणि 2 जे फिल्डर सर्कल्समध्ये आहे, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनला, त्यांच्यामधून चेंडू सीमा पार जातोय थर्ड मॅनच्या बाहेर 4 धावांसाठी. आता फिल्डिंगमध्ये परिवर्तन केलं जात आहे. पॉईंटच्या दिशेने एक फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. फर्स्ट स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. सर्कलमध्ये बघू शकता आणि फाईन लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक मागे सरकवण्यात आलेलं आहे. ही तर रणनीती आहे. बघूया तशाच अनुसरण गोलंदाजी होते का करिश मात्र याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती एक चांगली सुरुवात झालेली आहे चौकाराने जोशी फाउंडेशनसाठी. पुन्हा एकदा खेचून माझ्या प्रयत्न, मात्र अँगल करून गोलंदाजी करण्याचा गरज आहे. आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारचा गडी बाद देखील नाही आणि चेंडू डॉट होतोय.
विकेट नाही मात्र, आणि ही रणनीती असेल कारण की येणाऱ्या फलंदाज मुकेश मते आहेत आणि कुठेतरी नहीं तो फिर आप बड़ा शॉट के लिए आउट हो जाइए। इस तरह आप विकेट फेंकेंगे तो ये क्रिकेट के जो पिक्चर है उसके लिए अच्छी चीज़ नहीं। हे चांगलं क्रिकेट नाही, ॲक्च्युली खराब क्रिकेट म्हणावं लागेल. तुम्हाला आउट व्हायचं आहे किंवा मारून आउट व्हा किंवा खेळ करून आउट व्हा, अशा प्रकारे विकेट फेकणं हे सॅक्रिफाईस म्हणावं लागेल. हे सॅक्रिफाईस क्रिकेटमध्ये तितकंसं चांगलं नसतं. करेश मात्र त्याचा पूर्ण फायदा घेतोय. बघूया रुपेश टू करेश. पुन्हा एकदा चेंडू आता मात्र एसट्यानं सोडून जाते. पंचांचा अतिरिक्त धावेचा विषय आहे. ही वाईट चेंडू, धावसंख्या झाली ती एका अंकाने 26. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, एंगल बना रहे हैं। आणि अँगल बनवताना कुठेतरी थोडंसं अँगल बाहेरच्या दिशेने जास्त मोडतोय, त्यामुळे चेंडू वेस्टांना सोडून जातोय. बघूया टिपिकल करेश मात्रेची जी गोलंदाजी ही अँगल बनवून करण्याचे प्रयत्न केला जातोय. चेंडू बाहेर करण्याचा प्रयत्न जास्त असतोय. पुन्हा एकदा चेंडू उचलतोय आणि चेंडू कानाच्या बाजूने जातोय आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होते. बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये नहीं, गेलेला मेरे आहे. ख्याल से हिट विकेट आउट हुए हैं, यही वो तरीका था जहाँ पे बैट्समैन अपना विकेट फेंक के जा रहे हैं। हिट विकेट झालेले आणि हा कितवा आहे सर? 7वा मे बी 7वा फलंदाज असेल या स्पर्धेतला. दबावामध्ये आता मात्र जोशी फाउंडेशन संघ आणि जी रणनीती होती जोशी फाउंडेशनच्या माध्यमातून. वेलकम, व्यासपीठावर आगमन झालं आहे. दिलीप म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मी भादवड टेमगरवाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. सोबतच आपण पाहतोय कमलाकर नाईक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच प्रमोद पाटील रिक्षा युनियन अध्यक्ष उपस्थित, प्रल्हादजी नाईक, श्रीनाथजी पाटील साहेब, सुंदरशेठ नाईक, प्रदीप पाटील, सुनील सर आणि जयेश नाईक, अरुण सर, सागर पाटील, शंकरदादा जुकर आणि सावंत म्हात्रे आणि लोकेश ठाकरे, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मागच्या बाजूला विशाल म्हात्रे आणि बिपिन पाटील, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इस बीच वाइड गेंद कर बैठे दोबारा करेश मात्रे। करेश मात्रे भी कौन ज़रूर बना रहे, लेकिन ऑफिस टाइम और उसके ज़्यादा बाहर गेंदों को रख रहे। कोण बनवून टाकण्याचा जो प्रयत्न करतो, काही गेलं चेंडूमध्ये यश मिळतं आणि काही चेंडूमध्ये यश मिळत नाही. चेंडू कधी कधी वाईट देखील जातोय. अजय नाईक येतो, एक चांगला फलंदाज आहे. बघूया आता मात्र खेचून मारला चेंडू, जाय सीमे रेषेच्या पलीकडे षटकार. नाण्याचा भरपूर प्रयत्न होता मात्र तो प्रयत्न यशस्वी ठरत नाही. चेंडू सीमा रेषेबाहेर जातोय. विद द एंगल शॉट को खेला था और इसे कहते हैं मस्तक पे दस्तक। नाना के मस्तक पे दस्तक देता हुआ ये सिक्सर, पावर पैक स्ट्रोक था, एलिवेशन बहुत अच्छा, और ये गेंद सीधी सर के ऊपर से बाउंड्री के बाहर 6 रन। धावसंख्या या षटकाराने 33 वर धावून पोहोचलेली आहे. आप देख रहे हैं बीटीपीएल का पहला सुपर 6 का मुकाबला। अब धीरे धीरे आसमान में बादल छाते हुए 33 धावसंख्या झालेली आहे. 2 चेंडूमध्ये जर 2 विकेट गेले तर राहुल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. अजय नायकाच्या बॅटमध्ये धमाका बघायला मिळाला. पुन्हा एकदा धमाका आणि हा चेंडू जाईल रॉकेट शॉट, षटकार थेट डगआउट मध्ये. आता गेअर चेंज झाले सिद्धी बाबे सर. This is the great batting. This is the great batting from Ajay Naik. Last one was a terrific stroke. You can see there, tucked away on the onside, lower full toss, right on the dugout, and the salute to captain for a glorious 6. सिद्धी बाबा सर, जी रणनीती होती, रुपेश आउट झाला तो ती रणनीती पूर्णपणे यशस्वी होते कारण की स्ट्रायकर फलंदाज येणं गरजेचं होतं कारण की धावसंख्या कुठेतरी थांबली होती आणि आल्या आल्या अजय यांनी लगातार 2 षटकं मारले. बघितला फुल टच लोअर फुल टच चेंडू त्याला रॉकेट शॉट खेचला आणि चेंडू डगआउटमध्ये षटकार. हॅट्रिक वरती आहे षटकारांच्या. 1 ओवर में मैच का पासा पलटता हुआ गति परिवर्तन किया था, लेकिन मोड़ दिया ऑन साइड में। दूसरे की कोशिश है और एक ही रन से सहमत। धावसंख्या 4 षटकाचा खेळानंतर 40 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 3 ओवर में 40 रन आए हैं और 3 ओवर में 49 रन चाहिए। मैच अभी भी बराबरी पे चलता हुआ। अजूनही 16.33च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत सिद्दीक सर येणाऱ्या काही षटकामध्ये आणि पॉसिबल आहे कारण की अजय चांगली फलंदाजी करतोय. मुकेश मते देखील येण्याचं बाकी आहे.
कुठेतरी ड्रिंक्स गोलंदाजीमध्ये ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर, और हम आपको लिए चलते हैं संदेश पाटिल के पास. थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, या स्पर्धेसाठी यशस्वी करण्यासाठी ज्याने ज्याने या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे, श्रीनाथजी बारकू म्हात्रे साहेब यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून मानसी प्रदीप करसन तरे यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मानसी सोमनाथ सुरेश तरे यांच्या माध्यमातून संपूर्ण खेळाडूंना ज्या कॅप आपण पाहतोय त्या कॅप्स त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सागर पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल जे निव्याचे आपण खेळत आहे चेंडू ते देण्यात आलेले आहेत. त्यानंतर शरददादा म्हात्रे, विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून सुंदर अशा ट्रॉफीज, प्रत्येक खेळाडूला वेळ लावून ठेवणारी ही ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. दुपारचं स्नेहल भोजन मुकेश मते, प्रतीक दिवेकर आणि राज तरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. विजय भगवान जुकर यांच्या माध्यमातून स्पर्धेतील पहिल्या दिवशी तो सेलिब्रेशन केक कापला होता तो त्यांच्या माध्यमातून होतं. दादा नाईक, निलेश जाधव नाईक यांचं देखील स्पेशल टँक्स त्यांनी सतत या मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था टँकरच्या माध्यमातून केलेली आहे. जित शेलार यांच्या माध्यमातून बिस्लरीचे बॉक्स आहेत. आई एकविरा कोल्ड्रिंक्स यांच्या माध्यमातून, विशाल भुईर यांच्या माध्यमातून सायकल स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. स्वर्गीय कमलाबाई नाईक यांच्या स्मरणार्थ संदीप केबल नेट, नाईक केबल नेटवर्क यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रदीप पाटील आणि रणजित नाईक, प्रिन्स मूव्हीज रवी गुळवी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. काजलाबाबू बर्डे, शंकर अनंता जुकर साहेब यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सोनीदास गुळवी आणि ऋतिक गुळवी यांच्यामधून सायकल स्पॉन्सर आहे. पंकज झा यांच्यामध्ये देखील एक सायकल देण्यात आली आहे, स्पोर्ट्स सायकल. भावेश जोशी होम थिएटर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. सामना चालू करून घ्यायचा आहे. मान्य श्री भरत मंगल डोंगरे गरक्याबाई यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून होम थिएटर आहे. या स्पर्धेमध्ये सुकीर महादू म्हात्रे समाजसेवक यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. बलिराम शांताराम तरे यांचे देखील स्पेशल टँक्स यांचे देखील विशेष आभार. या स्पर्धेमध्ये सुजित म्हात्रे डॉन यांच्या माध्यमातून जनरेटरची सोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अरुण सर बॉडी बिल्डर्स यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी. 18 त्यानंतर चेंडू प्रेमनाथ सकाराम नाईक साहेब यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि शेवट संतोष बलिराम तरे यांचं Thank विशेष you. सहकार्य. Thank you, Sandesh. Back to cricket now. This is the Prince Movies, and you are watching BTPL 2021, the Super 6 match between Joshi Foundation and I Equira A1 Jodi. First ball, balloon in the air, could be caught. Man under it. Oh, he's dropped. Drop the chance of Ajay Naik. And I think the drop by bowler on his follow through and could be a very costly because Ajay Naik looking very confident. ही झेल महाग ठेवू शकते. तशी झेल बघायला गेली ना सिद्धी बाबे सर तर अवघड होती, कारण की फॉलो थ्रूमध्ये खूप सारा लांबचा प्रवास करून तर झेल पकडायची होती प्रत्येकाला. मात्र अशा झेल कन्वर्ट करणं गरजेचं आहे, कारण की ते पण अजय सारख्या फलंदाज. देखिए वहां पर मैं बताता हूं कि करेश मात्रे ने बेल्स इसलिए गिरा दिए कि नॉन स्ट्राइक के बैट्समैन को आउट करने की जरूरत नहीं रहती. ये और वैसे भी इन्होंने स्ट्राइक छोड़ा नहीं था. या संपूर्ण जो आपण ग्राउंड पाहताय मित्रांनो, श्रीनाथजी पाटील साहेबांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांची संपूर्ण इथे त्यांच्यामध्ये परवानगी देखील आम्हाला मिळाली. कलरिंगचं काम देखील त्यांच्या माध्यमातून. एक स्पेशल थँक्स आपण म्हणूया श्रीनाथ पाटील साहेबांना आणि भाविक मंडप डेकोरेटर अभिमन्यू तरे. थँक्यू. कैच महंगा पड़ सकता है. प्रतीक 17-47 इक्वेशन आहे. इस मर्तबा फिर से हवा में खेला है, फिर से प्रतीक नीचे, फिर से कैच छूटा. वही रिजल्ट, वही खिलाड़ी, कैच छूटा. क्या ये चल रहा है? देखिए, ये नोक-झोंक ये क्रिकेट है या सिर्फ डांस आपको है? बीटीपीएल में ही नजर आएंगी. ये नोक-झोंक, ये तू मैं. अंपायर डिसिजन अंपायर देतील. देखना है वहां पर क्या कुछ हो रहा है. अंपायर ये बताए कि क्या हुआ है, क्या कोई बैट्समैन आउट. लेकिन क्या क्रिकेट हो रहा है. वहीं गेंदबाज खुद ही फील्डर, 2 मरतबा कैच छूटा, 2 मरतबा 2 रन बने.
और कुछ देर के लिए पिच पे डांस भी चल रहा था। यस, और आपको पता है कि एमएलए ट्रॉफी 2016 में एक ओवर ऐसा है कि 6 के 6 गेंदें रुपए छोटू के पास कवर में गई थी। ये क्रिकेट है और ये बीटीपीएल में अब गर्मी आती हुई चला क्षेत्ररक्षण नोक लावून झोक. घ्यायचंय प्लीज। नोक झोंक बढ़ चुकी है। देखिए आपको पता है सेमीफाइनल मुकाबले में हसन अली ने जो कैच छोड़ा था वहाँ से पाकिस्तान सेमीफाइनल से बाहर गई, और यही कुछ ऑस्ट्रेलिया के सामने वर्ल्ड कप 2015 में भी हुआ था। फर्क ये था कि वहाब रियाज के स्पेल में जो कैच छोड़ा था वॉटसन का, वो राहत अली थे। अंपायर से आर्गुमेंट ना करे प्लीज। अंपायर अपना डिसीजन जरूर बताएं। 2 रन हुए, क्या हुआ है? यस, बैट्समैन को आउट घोषित दिया है। यापुढे जो सामना होईल एनसी रायडर्स आणि विनोददादा प्रतिष्ठान, या सामन्यामध्ये जर विनोददादा प्रतिष्ठान हा संघ जर विजयी झाला ना, तर सागर म्हात्रे आणि कबीर पाटील याचकडून विजयी जर झाला संघ, तर त्या संघातील जेवढेही 12 खेळाडू आहेत किंवा 13 खेळाडू आहेत त्यांची 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल किंवा सायकल जरी असेल ना, त्यांना फ्री सर्व्हिसिंग आहे। ठीक आहे, मुकेश- ही ऑफर आहे त्यांच्यासाठी जर सामना विजय झाला तर। ही ऑफर विनोददादा प्रतिष्ठान या संघासाठी आहे, जी ऑफर लावण्यात आली आहे नए सागर म्हात्रे आणि बैट्समैन- कबीर पाटील यांच्याकडून। नए बैट्समैन टीम के कप्तान मुकेश मते आए हैं, लेकिन अजय नाइक को देखिए, ये तो माथे पे लग लगा के आए। प्रतीक, ओ बैट्समैन को छटाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। सिद्दीक क्या सर, बॉलिंग कर रहे हैं। या ओव्हरमध्ये प्रतीक. कुठेतरी आता धावा थांबल्यात जोशी फाउंडेशन संघाच्या। आतापर्यंत 3 चेंडू चांगले हाताले आहेत कारण की मोठे फटके आलेले नाहीयेत। यस, किस्मत का जरूर उनके पास साथ नहीं था। हालांकि 2 मरतबा अजय को आउट करते बचे, इस मरतबा हुक कर दिया है और गेंद जा रही इस वक्त स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर। 6 रन। आता मात्र ती झेल जी सोडली ती किम हात ठेवू शकते, हे या षटकाराने आपल्याला क्लिअर कट होत आहे। बिल्कुल, आप जब सुपर 6 का मैच खेल रहे हैं तो आपकी जो फील्डिंग है वो भी सुपर होना चाहिए। अतिशय बरोबर। प्रतीकाने 2 झेल दिले, एक ठीक आहे, दुसरा झेल दिला, दुसरा झेल मात्र वाटू शकत नाही, आता अजय सोडू शकत नाहीये। आणि अजय किती घातक आहे, त्याच्या बॅटमन निघणारा 3रा षटकार आहे आणि येणाऱ्या फॅनचा मुकेश मते देखील बाकी आहे। देखिए मुकेश मते बल्लेबाजी को आए हैं, हालांकि बैट्समैन जो रन आउट हुए, मेरा अपना मानना है मैदान जंग हो या क्रिकेट का मैदान हो, वार तो असली खिलाड़ी पे करना चाहिए। मेरा अपना मानना है कि बल्कि मुकेश मते आए हैं, वो बैट्समैन रन आउट होके गया है, यही तो सही तरीका है। गर्दन काटे लेकर हाथ काट के आप लाएंगे तो क्या माने रखता है। अतिशय बरोबर, कारण की क्रिकेट हा क्रिकेट प्रमाणेच खेळला गेला पाहिजे। सॅक्रिफाइस प्रतीक, बहुत बढ़िया गेंद, अपील वहां पे जोरदार होती हुई और आउट। बहुत जोरदार अपील और जाना होगा, अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। आउट होके जा रहे अजय नाइक। अतिशय मोठी विकेट आणि अजय नाईक हा फलंदाज बाद होतोय। देखिए इतनी विश्वसनीय अपील थी, रिप्ले में हम देखना चाहेंगे किस तरह से आउट होके जा रहे हैं। ये देखिए कहीं ना कहीं बल्ले के को ब्रश करके फिर बॉडी से टकराई होंगी। ये आउट ही है क्योंकि जो रिएक्शन बल्लेबाज का है वो थोड़ा नाराज गए, लेकिन नॉन स्ट्राइकिंग पे कैप्टन मुकेश मते उनको भी मालूम है कि बैट्समैन आउट है, आर्ग्यूमेंट ज़्यादा हो नहीं रही है, तो गुड डिसीजन अंपायर। टोटल धावा झाल्या त्या बिल्कुल, कहीं ना कहीं बल्ले को 50 छूने के बाद बॉडी पे लगी थी और शायद बैट्समैन को लगा था कि गेंद ने टप्पा खाया है। स्कोर है इस वक्त 50 रन। आज के मैचेस दिल थाम के देखिए दोस्तों, क्योंकि आज सुपर 6 के भी मैचेस सुपर से ऊपर हो रहे हैं। 13 चेंडू मध्ये 39 धावांची और आवश्यकता है विजयासाठी। ये देखिए सारी लड़ाई इसके लिए लड़ी जा रही है। बहुत ही खूबसूरत ट्रॉफी आप अपने टीवी मॉनिटर पे देख सकते हैं। क्रिस्टल कट ग्लास, देखिए क्रिस्टल कट ग्लास इंटरनेशनल क्रिकेट में 1992 में आई थी, जो इमरान खान ने उठाया था, लेकिन तालुका क्रिकेट में 2011 में विलास पाटिल ने सबसे पहले इंट्रोड्यूस की थी। इस मर्तबा गेंद को लॉफ कर दिया है, एक और विकेट। नो, ऐसा लग रहा है कि एवन जोड़ी के जो फील्डर है इनके हाथों में
सुबह के नाश्ते की चिकनाई ज़्यादा रह गई है। जिस तरह से कैच छूट रहे हैं, और मैं अक्सर कहता हूं कि आप बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। ये जो कैचेस छूटे हैं ना, ये कहीं ले ना डूबे। अतिशय बरोबर म्हणता तुम्ही, कारण की आत्तापर्यंत 3 कॅचेस सुटलेले आहेत. त्यामध्ये अजय नाईकचे 2, मात्र अजय नाईक मात्र बाद होऊन परतलेला आहे. इथे जगन्नाथ जोशीला जीवनदान मिळतोय. थोडीशी रणनीती आहे, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं होतं, कारण की नानासारख्या क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑफला तुम्ही उभं करताय आणि नानाकडून ती तुम्ही अपेक्षा करताय, कारण की नाना एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, पण तो आता नाना मात्र हातात झेल सुटतोय. हालांकि ये मैच अगर पूरा देखे तो नाना के लिए अच्छा नहीं रहा है। देखिए इसके बाद 4 मैचेस हैं, समय में कॉपरेट करे। ये 12 जो चेंडू- ओवर है ना, ये ओवर तय करेगा कि कौन सी टीम सेमीफाइनल या फाइनल में पहुंच रही है। 12 चेंडूमध्ये एकूण 38 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 12-38 मुकाबला, कप्तान के हाथ में गेंद, करेश मात्रे सामना करेंगे बैट्समैन जगन्नाथ जोशी। यहाँ पे देखणं ह्यात इथे बघायला लागेल की स्ट्राईक मुकेश मतेला कधी भेटते, कारण की इथून ज्याही धावा बनतील त्या मुकेश मतेच्या बॅटमधून येणार आहेत. म्हणून मुकेश मतेला स्ट्राईकवरती ठेवण्याचा प्रयत्न असेल जगन्नाथ जोशीचा, की मुकेश मतेला नॉन स्ट्राईकवरती ठेवण्याचा प्रयत्न असेल करेश मात्रेचा. चाल सब चली जाएंगी, लेकिन कामयाब कौन होता है ये देखने वाली बात है। करेश मात्रे, पहली गेंद बहुत अच्छा ऑफ ड्राइव, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ, गेंद को उठाया, दूसरे की कॉल है, लेट रिबेट, और यहां फंस गए, आउट हो गए। मुकेश मते के कॉल को देखा नहीं और रन आउट होके जा रहे जगन्नाथ। सिद्दीक बाबे सर, जगन्नाथ त्यांनी जो कॉल होता तो मुकेश मतेला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला होता. त्या नादातच मुकेश मतेने दुसरी धाव घेतली. हे जगन्नाथ नाईकला माहित नाहीये, जगन्नाथ जोशीला माहित नाहीये. देखिए अच्छा क्रिकेट है, मुकेश मते को भी पता था कि जगन्नाथ अच्छे शॉट्स खेलते हैं। हालांकि स्ट्राइक उनको मिले ना मिले, लेकिन टीम का स्ट्राइक रेट अच्छा होना चाहिए। निकेत येतोय, निकेत जोशी. मात्र जगन्नाथ नाहकमध्ये आऊट होतोय, कारण की गरज नव्हती धाव घेण्याची, कारण की मुकेश मतेकडे स्ट्राईक होती. मुकेश मते कधीही अटॅक करू शकला असता, कारण की आता चेंडू कमी शिल्लक आहेत सर, आणि धावा मात्र जास्त हव्या आहेत. इसीलिए तो निकेत क्रिकेट में जर आणि तर, अगर मगर को कोई जगह नहीं। करेश मात्रे, पटकी भी गेंद हुक कर दिया, 6 रन। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। चमाट, याला म्हणतात चमाट फटका. पडा प्रीमियर लीग खेळू चला, भास्वर टेमकर पडा प्रीमियर लीग खेळू चला, चला रे. निकित जोशी ने बता दिया है, मैं हूं ना। क्या जबरदस्त हुक शॉट खेला है, 7 विकेटें गिरी है, जिद्दी क्रिकेट चल रहा है, 10 गेंदें बची है, 31 रन चाहिए, कुछ भी हो सकता है। पिंटू पाटिल ने पिछले मैच में, आपको तो पता है, कि हारी हुई बाजी को जिता दिया था। करेश ऑफ स्टंप के बाहर कट करने की कोशिश, बढ़िया गेंद कोन बना के पहुंची विकेट कीपर के पास। ये मैच भी लग रहा है रंग लाएगा। 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. मॅच थोडी रंगतदार अवस्थेमध्ये जाते, कारण की अजूनही 9 चेंडू शिल्लक आहे. नॉन स्ट्राईकला एक धमाकेदार फलंदाज, स्ट्राईकला निकेत देखील चांगली फलंदाजी करतोय. करेश इस मर्तबा सीधा दिया, 4 रन अपने टीम के लिए जरूर बचाए, लगभग 2 रन बचाए। फ्लाई स्लिप पे डाइव लगाया था, मेरे ख्याल से नाना थे वहां, मुसा भाई तिथे होते. मूसा भाई, वाह। हेमंत गुलवी ने डाइव लगा के गेंद को रोका, वरना जिस तरह से लेट कट किया था, जानबूझ के बल्ला लगा दिया था। 8 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. इथून मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स. थोडा खेळ थांबायचा पंच. आगमन होता आहे मान्यश्री रोहित बालाराम चौधरी, भिवंडी शिवसेना युवा सेना शहर प्रमुख यांचं आगमन होता आहे. श्री छत्रपती शिवाजी क्रीडांगण भादवड टेमगरपाडा ऐतिहासिक मैदानावर BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये मान्यश्री रोहित बालाराम चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. देखिए ये मैच जो जीतेगा, चिट्टी के बलबूते पे या तो फाइनल में भी कैलासवासी भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून आयोजित
भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. रोहित बालाराम चौधरी साहेब यांचा व्यासपीठावर आगमन होत आहे. भिवंडी शिवसेना युवा सेना शहर प्रमुख मान्य श्री रोहित बालाराम चौधरी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये सोबतच राजा माणूस करसन फुलोरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आमचे मित्र सोबत जितू फुलोरे यांचं देखील आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये मान्य श्री रोहित बालाराम चौधरी भिवंडी युवा सेना शहर प्रमुख सोबतच राजा माणूस करसनजी फुलोरे आमचे मित्र यांचं देखील आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सोबत जितू फुलोरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये उपस्थित मान्य श्री रोहित बालाराम चौधरी भिवंडी शिवसेना युवा सेना शहर प्रमुख कमी वयामध्ये एक मोठी उंच उडान घेताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 गेंदे और 29 रन. व्हाट अ मॅच. 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. सामन्यामध्ये आता प्रेक्षक वाढतात. सामन्यामध्ये BTPL स्पर्धेमध्ये आमचे पाहुणे देखील वाढतात. आताच आगमन झालेले आहे. भिवंडीचं युवा नेतृत्व सन्माननीय समय में रोहित चौधरी. कॉपरेट करे. इसके बाद 4 मैचेस खिलाने और ये मैच 2 घंटे अब तक चला है. 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. करेश टू निकेत. राइट आर्म राउंड स्टंप्स. गेंद को खड़े खड़े हवा में खेला. पीछे खिलाड़ी आउट. आप कहानी में ट्विस्ट और सब कुछ डिपेंड मुकेश मते पर. अभी अभी हमारे बीच राजा मानोस करसन फ्लोरे डैशिंग डायनामिक रोहित युवा नेतृत्व और बहुत ही जबरदस्त ऑलराउंडर जीतू फ्लोरे आए हैं. आप सभी का हार्दिक स्वागत है. सिद्दीक सर, फिल्डिंग परिवर्तन जो झाला आहे त्या फिल्डिंग परिवर्तनमध्ये आता ही जेल समाप्त होते. कारण की जिथे आता अनिल होता त्याच जागेवरती बऱ्याच अवधीपर्यंत नाना होते फिल्डिंगला आणि नानाकडून 2 झेल सुटले आणि ते जो परिवर्तन केला फिल्डिंगमध्ये त्याचा फायदा मात्र करेशाला झालेला आहे. आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही त्या क्षेत्रामध्ये अनिल याने आणि निकेताचा विकेट जातोय. आता मात्र 7 चेंडूमध्ये विजयासाठी 7 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र मोठा फटका येणे खूप गरजेचं आहे. आता पूर्ण दबाव हा मुकेश मतेवरती येऊन पोहोचलेला आहे. कारण की इक्वेशन हे खूप मोठं आहे. आता हा सामना 60% जरी 60 ते 70% जवळजवळ हा आई एकविरा एवन जोडीच्या बाजूने आहे. बघूया अजूनही मुकेश मते आहे. मात्र ही एकच धाव मिळणार आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील केला जाणार नाही. कारण की मुकेश मते स्ट्राइक स्वतःवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. उर्वरित 7 चेंडू आणि 28 ची आवश्यकता असेल. अब आपको क्या लगता है. 6 गेंदों में 24 थे. पिछले मैच में पिंटू पाटिल ने ठोक डाले. अब इनके सामने 28 है. देखिए इनका क्लास भी पिंटू पाटिल से कम भी नहीं है और ज्यादा भी नहीं. थँक्यू. लास्ट 3 मिनट रह गए. करेश, आपणास लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. करेश, कारण की 6 चेंडू शेष आहेत. 28 धावा आवश्यक आहेत. या सामन्याला अगोदरच खूप उशीर झालेला आहे. तर विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भरपूर वेळ झालाय. करेश प्लीज थोडस सहकार्य करा स्पर्धेला. अब ये स्पर्धा आपली मुकाबला- आहे. ये मुकाबला अनिल तरे बनाम जोशी फाउंडेशन हो गया है. देखिए करेश मात्रे अभी भी किसी तरह की ढील देना नहीं चाह रहे. आप सभी का हार्दिक स्वागत है. डैशिंग डायनामिक युवा सेना नेतृत्व और भिवंडी के अध्यक्ष रोहित बालाराम चौधरी साहब. करसन फ्लोरे को कौन नहीं जानता. राजा मानुस है. हमेशा मुस्कुराते रहते हैं. और जीतू फ्लोरे वन ऑफ द ग्रेट पर्सनालिटी हमारे बीच में. खेल की शुरुआत अनिल. मुकेश को स्विंग एंड मिस. अपील और आउट. अब हम कह सकते हैं कि सुपर 6 का ये मुकाबला एवन जोड़ी आई एकविरा की तरफ झुकता हुआ. थँक्यू. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उपस्थित मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. ॲडव्होकेट गोरखनाथजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं. नागरिक बँकचे संचालक आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे.
आणि या विकेटसाठी 200 रुपये अनाउन्समेंट झालेले आहे सचिन तरे आणि योगेश तरे यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. अनिल तरे उभरता हा गोलंदाज आहे. जर या चेंडूवर विकेट घेतला तर संजय तरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. आणि राम याच्या बॅटमधून एक चांगला फटका येतोय. फाईन लेगच्या इथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आता फक्त ऑफस्ट्राईक तर राहिलेली या सामन्यामध्ये जवळजवळ आई एकविरा क्वालिफाय होते पुढच्या राऊंडमध्ये असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण की आता फक्त औपचारिक राहिलेले 4 चेंडूचा Yes. खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या अजूनही अब बनवायची आहे. सिर्फ औपचारिकताएं रह गई है. अनिल करेश मात्रे काफी खुश, इस मरतबा वाइट. और मूसा भाई को देखिए, हेमंत गुलवी काफी खुश हैं क्योंकि उन्होंने आज डाइव लगा के जो चौका रोका. कपड़े गंदे भी हो जाए तो सर्फ एक्सल है ना. खेळाडूंनी कोणी आतमध्ये यायचं नाहीये, मागे जे खिलाडी समोरच्या दिशेने. सबसे बड़ी बात है कि माजी सभापति सुंदर सेठ नाइक हमारे बीच में है. बहुत ज़बरदस्त क्रिकेट के चहीते, बढ़िया गेंद बीट करती हुई पहुंची. अब बल्लेबाज को भी पता चल गया है कि यहाँ से तो कुछ भी नहीं हो सकता है, क्योंकि सुई की नोक से मैं ऊँट को गुजार नहीं सकता हूँ. संदीप मोरेला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे अवी मोरे याच्याकडून. सुवर्ण संधी आहे. NC रायडर आणि विनोददादा प्रतिष्ठान दोन्ही संघ तयारीत राहायचे आहे पुढच्या सामन्यासाठी. इस मरतबा गेंद को लॉफ कर दिया है लॉन्ग ऑन के ऊपर. 6 रन, लेकिन बड़ी देर की अवी मेहरबान मोरे आते 500 जमा करायचे आहेत. बड़ी देर की मेहरबान आते आते ये सिक्सर ऐसे आया है दर्शन, बत्ती बूझने के बाद तेल डाला जा रहा है. श्रीनाथ पाटिल हमारे बीच में पहले ही दिन से अच्छा समय हमें दे रहे हैं. सुंदर सेठ नाइक के बारे में तो इतना बताता हूँ कि एक भी ऐसी स्पर्धा नहीं मैंने यहाँ की है जिसमें वो ना रहे हो. नाम ही सुंदर है और काम भी सुंदर है. तर जे 500 रुपयाचं पारितोषिक अवी मोरे आणि संदीप मोरे लावलं होतं त्यातले एक षटकाराने 500 रुपये जमा करायचे आहेत किंवा घरी जाऊन घ्यायचे आहेत अवीकडून. तुम्ही इस पुन्हा एकदा हा दुसरा षटकार, हा 1000 रुपयाचा षटकार आहे. क्या बात है. हालांकि 2 सिक्सर जरूर लगाए हैं, लेकिन थोड़े निराश रहेंगे. उनको बल्लेबाजी को जब भेजा था जब चिड़िया ने खेत चख लिया था. अवी मोरे 1000 रुपये पाठवून द्यायचे आहेत, अन्यथा डायरेक्टली तुम्ही संदीप मोरेचा अकाउंट डिटेल्स असेल तर त्यांच्या अकाउंटला तुम्ही NFT किंवा Yes, RTGS करू शकता. FT कॅश असेल तर FT कॅश पण करू लेकिन शकता. वो ऐड नहीं चलेंगे, दे देना आराम से. वैसे भी या मॅच नंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. करेश प्लीज बची हुई गेंदों को खत्म करना है. अभिनंदन, आपकी टीम लगभग एक तरफ तक पहुंची गई है. बल्ले का बाहरी किनारा मूसा भाई ने पैरों का इस्तेमाल किया और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है आई एकविरा एवन जोड़ी ने. और उनके स्पॉन्सर विपुल पाटिल और राज पाटिल, आपका भी अभिनंदन. अभिनंदन करेश मात्रे का, हेमंत गुलवी का, हार्ड लक मुकेश मते, हार्ड लक मनोहर जोशी. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ देखिए, हालांकि बल्लेबाजी बहुत अच्छी की, 25 रन बनाए थे करेश मात्रे ने, लेकिन सुजीत की जो ताबड़तोड़ बल्लेबाजी थी 27 की, तो मैन ऑफ द मैच का अवार्ड जाता है सुजीत भुईर को. और इस ओवर टू संदेश पाटिल. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. मॅन ऑफ द मॅच सुजित भोईर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपणास मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल, गिफ्ट हॅम्पर दिले जातील आपणास. आणि मी सर्व आमच्या गावातील जे यंगस्टार खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण स्टँडमध्ये बसायचं आहे. सागर तरे, आपको यहाँ आना है क्योंकि यहाँ से 4 मैचेस है. इस बात का ध्यान रखें, तमाम टीमें हमको सपोर्ट करें. मी विनंती करतोय या मुख्य व्यासपीठावर मान्य श्री सुंदर शेठ नाईक माजी शिक्षण सभापती यांना विनंती करतोय आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी यायचं आहे. सोबतच रोहित बालाराम चौधरी साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. अँड सुजित मॅन ऑफ द मॅच.
एक जबरदस्त सुंदर अशी ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आपणास दिला जाईल. यापुढे जो सामना होईल एन सी रायडर्स आणि विनोददादा प्रतिष्ठान संघामध्ये, ज्यामध्ये विनोद पाटील प्रतिष्ठान संघाची एक सुवर्ण संधी आहे. जर विनोददादा पाटील प्रतिष्ठान हा संघ विजयी होतोय तर त्यांना सागर म्हात्रे आणि कबीर पाटील याचकडून विजय होणाऱ्या संघातील सर्व जे 13 खेळाडू आहेत त्या 13 खेळाडूंच्या ज्या बाईक्स किंवा फोर व्हीलर्स थँक्यू दर्शन, थँक्यू. वेलकम सुजित भोईर. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जात आहे. शरददादा म्हात्रे, विजयजी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली सुंदर अशी ट्रॉफी सर्वप्रथम सुंदरशेठ नाईक देत आहेत आणि बाळाराम चौधरी यांचे सुपुत्र आपण पाहत आहेत रोहित बाळाराम चौधरी हे गिफ्ट हॅम्पर देत आहेत, जो स्पॉन्सर केला आहे कल्पेश पाटील आणि अजय पाटील यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच रोहित. आपण बसून घ्यायचं आहे आणि सुंदरशेठ नाईक साहेब आपण तरी बसून घ्यायचं आहे. बॅक टू नाव क्रिकेट अँड मी